क्रीडा नगरीमध्ये प्रताप सरनाईक स्पोर्ट फाउंडेशन प्रेझेंट प्रताप सरनाईक प्रीमियर लीग affiliate with tennis cricket sport federation India ITC-SF powered by Viha Kahe co-powered by Maruti Suzuki Navneet Motors and Honda beverage and energy drink partner Cloud9 apparel partner Sauli Creation ball partner Sixit Ball digital partner डीप डाईव्ह ऑफिशियल स्कोरिंग पार्टनर क्रिक ब्रो या सामन्याचे स्कोरर म्हणून काम पाहत आहेत सोनमजी चव्हाण लाईव्ह ब्रॉडकास्ट ग्राफिक्स पार्टनर मोनार्च यूट्यूब लाईव्ह ऑन टेनिस क्रिकेट.in इव्हेंट मॅनेजमेंट बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. तर नेक्स्ट मॅच क्वार्टर फायनल क्रमांक 2 NP स्पोर्ट विरोधात रॉयल स्टर्नर्स खेळताना पाहायला मिळतील. टॉस जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे या लढतीमध्ये NP स्पोर्ट या टीमने. स्टार्टिंग 11 NP स्पोर्ट मॅकमिलन गोविंद कॅप्टन रायनल इत्तूर अभिषेक पाटील प्रतीप गाऱ्या प्रतीक म्हात्रे अक्षय सोनी अक्षय पाटील अभय साहिल पाटील हिरेन म्हात्रे उत्कर्ष म्हात्रे. दुसऱ्या बाजूला रॉयल स्टर्नर्स उबेद कॅप्टन अँड विकेट कीपर आमिल इसरार दीपेन अमर जुनेद अजीब तौहीद शादाब मेहराज अँड सनी. NP स्पोर्ट परी पॅकर्स विन द टॉस अँड चूज टू बॉल. तर टॉस जिंकत असताना गोलंदाजीचा निर्णय या लढतीमध्ये कॉम्बॉक्समध्ये माझ्या समवेत या पहिल्या डावासाठी मनीषजी पाटील सर भूमिपुत्र या नगरीचे सर आपलंही स्वागत आहे. टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने. खूप चांगलं ग्राफिक्स डिझाईन मोनार्कच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये PSPL चं हे महत्त्वाचं पर्व पहिल्या पर्वात आज जर पाहिलं तर NP स्पोर्ट अँड परी पॅकर्स हे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि खूप चांगलं क्रिकेट लीग मॅचेसमध्ये NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमकडनं राहिलं होतं. सन्माननीय नितीनजी वारे सर प्रवीणजी वारे सर प्रसादजी कोट सर यांचा हा संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला रॉयल स्टर्नर्सने सुद्धा चांगलं क्रिकेट या ठिकाणी खेळून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. रॉयल स्टर्नर्स संघाचे संघमालक अर्षादभाई काझी आणि कॅप्टन या टीमचे उबेद खान असणार. दुसऱ्या बाजूला मॅकमिलन गोविंद सारखा एक स्टार खेळाडू नजर असणार आहे आज आमिर दाफेदारवर सुद्धा. त्यामुळे एक महत्त्वाची लढत आहे. मनीष पाटील सर ज्या प्रकारे ही लढत प्रेक्षकांची आहे आणि सुपरस्टार खेळाडू दोन्ही बाजूला इन ॲक्शन आपल्याला दिसतील. एक्झॅक्टली सुपरस्टार तर प्रत्येक जण आहे. कधी कधी कोणी हिट होतो कधी कधी कोणी फ्लॉप जातो. प्रत्येक चित्रपट काय सुपरहिट होत नाही पण आपण चांगलं काम करायचं पटकथा चांगली पाहिजे डायरेक्शन चांगलं पाहिजे म्युझिक चांगलं पाहिजे तरच कुठे तुमचा चित्रपट हिट होऊ शकतो. आणि त्याचमुळे पाहूया आता तो सुपरहिट परफॉर्मन्स जर आपण कालच्या दिवसाचा पाहिला आमिर दाफेदार अमर रेड्डी रॉयल स्टर्नर्ससाठी आणि एका बाजूला आपण NP स्पोर्ट्स परी पॅकर्सच्या संघाकडून पाहिलं तर मॅकमिलन गोविंदचा खेळ धमाकेदार झाला होता. पाहूया तसाच खेळ आज सुद्धा पाहायला मिळेल का. तर प्रत्येकाने प्रत्येक संघासाठी चांगलाच खेळ दिलेला आहे त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण आता संघर्षाची वेळ आहे. आता तुमच्या अनुभवाला तपासण्याची वेळ आहे. आता परीक्षा देण्याची वेळ आहे. जेव्हा परीक्षा द्यायची असते ओम तेव्हा पूर्ण अभ्यासानेशी जायचं असतं. अगदी बरोबर अभ्यासानिशी जावं लागतं आणि आज तो अभ्यास करून ह्या दोन्ही टीम कदाचित उतरल्या असेल कारण दोन्ही टीमचे एकमेकांचे खेळ पाहिलेत लीग मॅचेसमध्ये कुठली टीम कशा प्रकारे खेळते. आमिर दाफेदार यांच्यावर नजर असणार आहे. सलामीला उबेद कशा प्रकारे दोन सलामीवीर स्टार्ट देतील. परंतु NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमकडे सुद्धा अनेक स्टार खेळाडू आज पाहायला मिळतील. त्यामुळे एक महत्त्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. पहिला संघ जो सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा ठरला या आधीच्या सामन्यात आई धारावी माऊली दबावाच्या लढतीमध्ये खूपच चांगलं क्रिकेट आई धारावी माऊली या टीमने खेळलं आणि सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या मॅचची तयारी होते आहे. दुसऱ्या सामन्यासाठी पंच तयार होत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज रायनल इत्तूर गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला आमिर दाफेदार. पंच तयार ऑल सेट ऑल रेडी लेट्स प्ले गेम इज ऑन. पहिला बॉल मिडॉन आतमध्ये आणि मिडॉनच्या हातातच सोपवलाय. आमिर दाफेदार वादळ जे घोंगावणार होतं ते शांत केले पहिल्याच बॉलवर रायनल इत्तूरने.
इतका लूज स्ट्रोक तर आमिर नाही शोधू शकत आणि पुन्हा एकदा तीच चर्चा मी करेन की या स्टेजमध्ये येत असताना तुम्हाला पूर्ण तयारीनिशी यावं लागेल. तुम्ही कुठलाच पर्याय असा अगदी सोपा निवडू शकत नाही, कारण समोरचा प्रतिस्पर्धी संघ सुद्धा पूर्ण ताकदीनिशी येतोय आणि त्याचमुळे फोर्स करताना तो झेल टिपलेला आहे आणि पहिल्याच बॉलवर म्हणजे मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच घडलं होतं. जयेश पाटील पहिल्याच बॉलवर बाद झाले आणि आमिर दाफेदार या सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवर बाद झाले. सॉफ्ट डिसमिसल, बॉल थोडासा थांबून आला टप्पा पडल्यानंतर आणि त्याच मुळे अडकले फलंदाज. हा बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर कमी गतीने आला हा बॉल, थांबून आला, खाली आला, पुल करण्याचा प्रयत्नाने बॅट लवकर फिरली हातात आणि त्याचमुळे रायनल इत्तूर खुश आहे, तू प्रसन्न आहे, विकेट मिळवली आहे आणि समोरच्या टीम मधील सर्वात अटॅकिंग बॅटरची विकेट मिळवली आहे. उत्कर्ष मात्रे याने तो झेल टिपलेला आहे आणि रायनल इतूर यांच्या खात्यात विकेट जाते. उभे तर नॉनस्ट्रायकर्स एंडलाच आहेत आणि त्यांचेच बंधू इस्रार आता स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. सुरुवात रॉयल स्टनरची थोडीशी गडबडलेली आहे. रायनल इतूर यांनी पहिल्याच बॉलवर विकेट मिळवला आणि म्हणूनच आता त्या सुरुवातीला कंटिन्यू करण्याचा प्रयत्न त्याचा असेल, पण पाहूया पहिल्या फलंदाज बाद झाल्यानंतर रॉयल स्टनर्स कडून तो परफॉर्मन्स कसा होईल बघा. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. ताकद लावली होती पण टायमिंग जुळलं नाही आणि त्याचमुळे सेलिब्रेशन रायनल इतूरचं पहिल्याच बॉलवर पाहायला मिळालं. बॅट सुद्धा फिरली हातामध्ये, बॉल खाली राहिला, बॅट फिरली आणि विकेट. आमिर दाफेदार गोल्डन डकचे शिकार बनले. ज्या खेळाडूने या स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं तोच आमिर दाफेदार पहिल्याच बॉलवर बाद होत आहेत. NP स्पोर्ट परी पॅकर्स टीमचं खूप चांगली सुरुवात या लढतीमध्ये रॉयल स्टनर्स टीमला दबावात टाकलंय. दुसरा बॉल आउटसाइड द ऑफ टर्म, खूपच चांगली गोलंदाजी रायनल इत्तूरची. डॉट बॉल. कटर चांगले आहेत आणि एक हायमा ऍक्शन आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल पिच केला आणि बॉल बाहेरच्या दिशेने वळाला आणि म्हणूनच प्रेशर आणखीन जास्त वाढवण्यासाठी तो आपल्या सर्वोत्तम पर्यायानं निवडतोय आणि अजूनही खातं खुललेलं रॉयल स्टनर्स येतोय. डॉट बॉल इस्राल स्ट्रायकर साईडला. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्यांच्या समोर बॉल बाउन्स होऊन चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या मॅचचा पहिला चौकार खातं उघडते चौकाराच्या मदतीने. ग्रेट स्टार्ट बाय इस्रार. इनसाइड आउट ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलिंग पाथला त्यांनी ओळखलं आणि त्यानंतर ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक असूनही त्यांनी ती रिस्क घेतली, जास्त एलिव्हेशन नाही दिलं आणि तो चौकार आलेला आहे आणि सुरुवात झालेली आहे रॉयल स्टनर्स या संघाच्या धावफलकाची. सुरुवात होणं आवश्यक होतं, कारण जितके जास्त डॉट बॉल घेतले असते तितकं प्रेशर बिल्टअप झालं असतं आणि म्हणूनच त्या प्रेशरला रिलीज करण्यासाठी चौकार घेतलेला आहे. कॉन्फिडन्स स्ट्रोक प्लेड बाय इस्रार खान. ही चढावड तुम्हाला पाहायला मिळेल या संपूर्ण मॅच मध्ये. ऑन साइडला बिगिटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे काही क्षणासाठी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल 119.7 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे या षटकातील सर्वात वेगवान बॉल टाकलाय रायनलने. परफेक्शन आहे, आता परिवर्तन आहे, स्पार्क आहे, जिद्द आहे, संघर्ष आहे, कमिटमेंट आहे. प्रत्येक बॉलवर रायनल इतूच्या वतीने ते पाहायला मिळालेलं आहे. आपण जर पूर्ण षटकाला अनालाइज केलं, सुरुवात विकेट, त्यानंतर डॉट आला, चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल, म्हणजे ते परिवर्तन काम करून जाते रायनल इतूरसाठी. अगदी बरोबर. रिवर्सचा प्रयत्न, पुन्हा एक वेळ थोडासा समोर पडतोय ह्या बॉल फ्लाय स्लिप रिजन मध्ये. जिद्द आहे, जिगर आहे आणि आज या स्पर्धेवर प्रत्येकाची नजर आहे. उलट दिशेने खेळण्याचा पवित्रा योग्य होता, कारण त्यांनी पाहिलं होतं की ऑफस्टमच्या बाहेर त्या झोनमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि कनेक्ट झाला सुद्धा होता. पण पुन्हा एकदा तीच बाब लक्षात घ्यावी लागेल की टायमिंग जुळत नाही स्ट्रोक खेळताना. या षटकातला हा तिसरा डॉट बॉल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या खूप बाहेर टाकला हा बॉल. चॅनलच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये यश मिळते आहे. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात आमिर दाफेदारची एक महत्वपूर्ण विकेट आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात रायनल इत्तूरने. NP स्पोर्ट्स परी पॅकर्स या संघाकडून रायनलने पहिले षटक योग्य हाताळलेलं आहे. विकेट मिळवला, सर्वात महत्वाचा विकेट. ज्या फलंदाजाने काल वेगवान अर्धशतक पूर्ण केलं होतं, 13 चेंडूत 50 धावा, आणि याच सकाळच्या सत्रात त्यांचं ते अर्धशतक आपण पाहिलं होतं. त्या फलंदाजाला पहिल्याच बॉलवर त्यांनी बाद केलं. इस्रारच्या वतीनं जरी एक चौकार आला, पण त्यांनी 5 बॉल घेतले, त्याचमुळे तो चौकार खेचूनही त्या चौकारचं मोल तितकं टिकलं नाहीये. आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर, आमचे बेवरेज पार्टनर Cloud9, ज्यांची ऊर्जा घेऊन हे खेळाडू आपला सुधारित खेळ, आपला आक्रमक खेळ मागच्या 5 दिवसांपासून खेळत आहेत. खूपच चांगली एनर्जी देण्याचं काम Cloud9 ने केलंय.
दुसरं षटक सुरुवात होईल मैदानाच्या आतमध्ये. चार चार धावा पहिल्या षटकात. खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या पहिल्या षटकात. रायनल इत्तूर प्रभावित केलं या खेळाडूने. खास करून लीग मॅचेसमध्ये थोडेसे महागडे ठरले होते, परंतु आता या महत्त्वाच्या सामन्यात क्वार्टर फायनल सारखा महत्त्वाचा मॅच आणि जबाबदारी आता कॅप्टन उबेदवर असणार आहे. भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत उबेद. आज पुन्हा एक वेळ टीमसाठी त्या धावा काढाव्या लागतील. आमिर दाफेदार लवकर बाद झाल्यानंतर इस्रार आणि उबेद या दोन खेळाडूंवर नजर असणार आहे प्रत्येकाची. गोलंदाजीसाठी उजव्या हाताचे गोलंदाज साहिल पाटील. साहिल गौडदेवचे हे गोलंदाज पंचाच्या डावीकडून घेत आहे स्टार्ट. स्ट्रायकर साईडला आहेत उबेद आणि पहिल्याच बॉलवर साहिलने उबेदला बाद करण्यासाठी योजना आखली होती, पण अक्षय सोनीचा रीच कमी पडला आणि बचावलेले आहेत उबेद खान. एकदम मिळते धावसंख्या रॉयल स्टोनर्स 5. क्रिक ब्रो आणि tenniscricket.in ही जोडी चांगली जमली आहे. क्रिक ब्रो जे या स्पर्धेमध्ये आमचे स्कोरिंग पार्टनर आहेत. tenniscricket.in च्या माध्यमातून दमदार ब्रॉडकास्ट या ठिकाणी पाहायला मिळते. 5 धावा धाव फलकावर. 5 रन्स 4.29 रन रेट. गती काढली होती. शतरक्षक आहे डीप मिड विकेटला मॅकमिलन गोविंद वेगानं बॉलला चेज करतायत. बॉल कलेक्ट करून थ्रो करतील. अजूनही घाई करण्याची इच्छा उबेदची नाही आहे. त्यांनी नकार दिला. इस्रारला मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 6. 6 धावा 1 गडी बाद. 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर या लढतीमध्ये सिंगल डबल महत्त्वाचे आहेत, तितकेच मोठे फटके महत्त्वाचे आहेत. फिल्डिंग पोझिशन एक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप मिड विकेट तैनात आहे. फुल टॉस वॉड शॉट मिळतोय रॉयल स्टोनर्सच्या धावफलकाला. 6 धावांचा जॅकपॉट. स्क्वेअरला क्लिअर सिक्सर. आणि स्पॉट बघा किती चांगला निवडला. जणू काही वाटच बघत होते या बॉलची. लोअर फुल टॉस बॉल होता. गुडघा टेकवत असताना बॉल डीप मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या पलीकडे पाठवला आणि सोपा नसतो हा फटका लगावणं. जेव्हा लोअर फुल टॉस बॉल कमी गतीने येतो अशा परिस्थितीमध्ये उबेद यांचा खूप चांगला फटका आणि या खेळाडूचं टेम्परामेंट दर्शवते हा फटका. सिच्युएशन कशी असू द्या त्यांचा खेळ ते सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात. हे जर प्रत्येकाला करायचंच आहे, पण ती मॅच्युरिटी केव्हा येते जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येतो. आणि तो एक्सपिरियन्स आहे उबेद खानकडे आणि त्याचमुळे प्रेशरला त्यांनी सुद्धा रिलीज केला. एक चौकार इस्रारच्या नावावर आहे आणि एक षटकार उबेदच्या नावावर आहे. इस्रार जरी पहिल्या षटकात येऊन थोडासा वेळ घेतला, पण आता या षटकामध्ये आपला वेळ आहे, आपला वेळ आणि आपला खेळ मध्ये त्याच्यात उबेद सादर करण्याचा प्रयत्न देत आहेत साहिल पाटील. पहिल्या 2 बॉलवर त्यांचं यश पाहायला मिळालं, पण तिसऱ्या बॉलवर उबेदचा दबदबा. धावसंख्या रॉयल स्टोनर्सची 12 झाले. ओ दाखवलाय दम आणि मिळवलाय 4 धावा मॅक्सिमम. बॉल फॉरवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार चौकार. आणखी एक चांगला फटका. फुलर लेनचा बॉल होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. या आधीच्या बॉलवर षटकार. हा बॉल बघा थोडासा समोर टाकला. क्रिकच्या डेपचा चांगला वापर केला. मागचा पाय वाकवला आणि बॉल अक्रॉस लाईन. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा बघा वेगळ्या अँगलने. मागचा पाय किती चांगल्या प्रकारे वाकवला आणि फटका ज्या ठिकाणी खेळायचा होता त्या ठिकाणी नजर आहे आणि चौकार या बॉलवर. बॉडी बॅलन्स आणि बॅट स्विंग खूप चांगली आहे उबेदची आणि त्याचमुळे त्या चौकारावर सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. धावसंख्या पोहोचते 16 वर 16. लॉस ओपन विकेट आफ्टर 10 डिलिव्हरीज ऑफ फर्स्ट इनिंग आफ्टर लुझिंग 1 विकेट रॉयल स्टोनर्स. साहिल पाटील मध्यांतर थोडंसं त्यांच्या बाजूने नाही जाते. 5वा बॉल या षटकातला. परफेक्ट यॉर्कर बॅकलिपला खाली घेतला. डिफेन्सिव्ह अप्रोच फलंदाज उबेदचा जो गरजेचा आहे. चांगल्या बॉलचा तुम्हाला सन्मान करावाच लागतो आणि खराब बॉलचा समाचार घ्यावाच लागतो. चांगला बॉलचा सन्मान आणि खराब बॉलचा समाचार जर घेता आला तर क्रिकेटमध्ये तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. आणि उबेद यांना हे सांगण्याची नवीन गरज नाही आहे. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. या षटकात कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेत असताना उबेद गरजेचं आहे. आणि साहिल पाटील समोर तुम्ही रिस्क घेऊ शकत नाही. इनसाइड आउटचा प्रयत्न जणू काही साहिलने हा स्ट्रोक खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तडिया सकटच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर उबेदची विकेट मिळवतोय साहिल पाटील. खराब स्ट्रोक सिलेक्शन असं म्हणायला हरकत नाहीये, कारण या खेळाडूचा स्ट्रॉंग पॉइंट आहे ऑन साइडला मोठे फटके लगावणे. उबेद यांनी स्वभावाच्या विपरीत हा फटका खेळला बघा. जागा बनवायचा प्रयत्न. स्टंप मधला बॉल ज्याला तुम्ही इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करतात अशा बॉलवर विकेट येण्यासारखे बॉल आहे ते.
आणि तेच घडलं बघा. स्टंप मधला बॉल होता, इनसाइड आउट आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये होता. सोपा झेल देऊन बसले दुबेत. खराब स्ट्रोक सिलेक्शन, चुकीचा फटका निवडलाय आणि मी म्हणेल लगातार 2 षटकं आपल्या नावावर केलेत NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमने. पॉवर प्लेमध्ये 16 धावा मिळालेल्या आहेत रॉयल स्टर्नर्स टीमला. 2 फलंदाज बाद झाले, 2 षटकांचा खेळ संपलाय. रसिकांच्या माहितीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे मॅच ऑब्झर्वर अंडर-16चे आणि वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ टेनिस वर्ल्ड टिळक चौक विरार आणि साई प्रसाद विरार, विवेक कदम DDCचे आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर यांचं आगमन झालं आहे. त्यांचं या ठिकाणी प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग 2026मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. दिपीन येत आहेत न्यू बॅटर बॅटिंगसाठी. डावखुऱ्या हाताचे बॅटर. 16ला 2 अशी परिस्थिती आहे. पहिल्या 2 षटकात 2 विकेट, अर्थातच 16 धावा देऊन दोन्ही षटक मी म्हणेल गोलंदाजी करणारी टीम NP स्पोर्ट परी पॅकर्स या टीमच्या बाजूला राहिले. उभे त्यांनी जर विकेट फेकली नसती तर दुसरं षटक मग नावावर राहिलं असतं रॉयल स्टर्नरच्या, परंतु शेवटच्या बॉलवर चुकीचा फटका निवडला आणि कॅप्टनकडनं ह्या अपेक्षा मुळीच नव्हत्या. तिसऱ्या षटकाची सुरुवात. रायनल इत्तूर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलं षटक इकॉनॉमिकल होतं रायनल इत्तूरचं. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय येतोय, पाय स्लिप झालाय आणि जेव्हा तुम्ही रनअप मध्ये चुकीचा रनअप निवडता किंवा पाय स्लिप होतो अशा वेळी बॉल न टाकलेला बरा. हा बघा, पाय स्लिप झाला होता, रनअप चुकला होता आणि त्यामुळे स्वतः थांबले. चांगला डिसिजन रायनल इत्तूरचा, कारण यावेळी जर बॉल रिलीज केला तर एक चुकीचा बॉल, खराब बॉल पडू शकला असता हे माहिती होतं रायनल इत्तूरला. पुलर लेनचा बॉल सॉफ्ट हँडने खेळत असताना ऑन साइडला मनगडाचा वापर करत बॉल पाठवला वाईडीची डीप मिड विकेटमध्ये. सिंगलने नवीन षटकाची सुरुवात. फुल इन बॉल, बॅटचा फेस क्लोज केला मिड विकेटला. या सामन्याचं गांभीर्य लक्षात घेत असताना इस्रार सुद्धा थोडासा सावधान राहतोय, कारण त्याला माहित आहे की त्याच्या डावाची, त्याच्या फलंदाजीची आवश्यकता रॉयल स्टर्न संघाला आहे. सुरुवात या षटकाची सिंगलने दीपेन जो एक आक्रमक डावखुरा फलंदाज आहे स्ट्रायकर्सला पाहायला मिळतोय. डेप्थ तर दोन्ही संघांकडे आहे फलंदाजीची आणि गोलंदाजीची. फक्त कॅप्टनला योग्य तो पर्याय योग्य त्या वेळी वापरायचा आहे. रायनल इत्तूरची गोलंदाजी ऍक्शन सुद्धा बाकी गोलंदाजांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. हा बघा, एक्सप्रेस बॉल चॅनलच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ टर्म, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गोलंदाजी ऍक्शन बद्दल मी चर्चा करतो. रायनल इत्तूर बाकी गोलंदाजांपेक्षा वेगळी ऍक्शन असणं थोडंसं ऍडव्हान्टेज असते का गोलंदाजांना? एक्झॅक्टली, हायाम आहे, रिस्क मोमेंट आहे. त्यामुळे 2 गोष्टी जेव्हा तुम्ही एकाच वेळी वापरता अशा वेळेला फलंदाजांच्या मनात संभ्रम निर्माण करता आणि तेच करताना पाहायला मिळाले. आणि त्यांचा बॉल कधी फुल लेंथ येईल, कधी हाफ ब्रेक येईल हे सांगता येतं. त्यामुळे तो संभ्रम फलंदाजांच्या मनामध्ये दिसतोय. ऑन साइडला अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय जमिनी लगत. वाईडीच डीप मिड विकेटकडे सिंगल या बॉलवर खातं उघडते दीपेनचं. बड्डे बॉय अभिषेक पाटील तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. धावसंख्या पोचते 19 वर, 2 फलंदाज बाद. 14 चेंडूचा खेळ संपलेला आहे. इस्रार 6 वर खेळतायत. दीपेन सुरुवातच सिंगलने करताना पाहायला मिळालेत. थोडासा वेळ घेतला तर 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये थोडासा वेळ घेतला चालून जातं. थोडासा वेळ तुम्ही घेऊ शकता, परंतु जास्त नाही. फिल्डिंग पोझिशन आपण पाहू शकता. फुलर लेनचा बॉल होता, जागा बनवून खूपच चांगला फटका एक्झिक्यूट केला. वाईडीच लॉंग ऑफ कडे बॉल चांगला चाललाय सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु येतोय चौकार. मेरिट वर्ल्ड खेळतायत, तपासून खेळतायत, पाहून खेळतायत, गोलंदाजीचा अभ्यास करून खेळतायत. इस्रार पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्यानंतर मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये असल्यामुळे त्यांनी तो गॅप शोधला आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने बॉल चेस करण्याचा प्रयत्न केला. चेस जवळपास पूर्ण झाला होता, पण त्यांच्या प्रयत्नांची कमी जाणवली आणि लगेच 4 धावांची हमी स्कोर कार्डला मिळाली. धावसंख्या पोहोचते 23. गॅप शोधला यावेळी. खूपच चांगला फटका. माहिती होते की लॉंग ऑफ आहे सरळ, त्यामुळे थोडासा वाईड हा फटका खेळला. मागे खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग आतमध्ये आहे. फक्त त्यांच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे ते टायमिंग जमलं नाही. अभय सिंग फाईन लेगला होते 30 सेकंडच्या आतमध्ये, ज्यांनी तो बॉल अडवला. रायनलचा हा बॉल थोडासा लुजनवर होता, प्रयत्न केला होता फलंदाजाने चांगला स्ट्रोक खेळण्याचा फाईन लेगला आणि लॉंग लेगला टार्गेट करण्याचा, पण ते इम्प्लिमेंटेशन नाही झालं. मागचा बॉल डॉट. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. या तिसऱ्या षटकाला धावसंख्या 23. चांगली कॅप्टन्सी मॅकमिलन गोविंदची. टप्पा पडल्यानंतर आणखी एक वेळ रिचच्या बाहेर टाकलाय बॉल आणि जेव्हा रायनल इत्तूर लेग कटर टाकतो त्यावेळी हा खेळाडू आणखी घातक ठरतो, कारण त्याच्या ऍक्शन मध्ये लेग कटर रीड करणं कठीण आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॅटरला सोडत जात होता. इस्रारने दूरवरून फटका खेळला.
डॉट बॉल येतोय सलग, हा दुसरा डॉट बॉल या षटकामधला. शेवटचा बॉल बाकी आहे रायनल इत्तूरच्या स्पेलचा. धावसंख्या 23. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आत निकडा लागून बॉल चाललाय इन फ्रंट द स्क्वेअर, डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. षटक समाप्त 3 होत आहेत. धावसंख्या 3 षटक समाप्तीनंतर 24, 2 गडी बाद. रायनलचे ही 2 षटकं, 12 धावा, 1 विकेट. पहिल्या दिवशी चाहते नाराज होते, पण आता चाहत्यांना आनंद देण्याचं काम त्यांच्या कामगिरीने केलेलं आहे. म्हणजेच प्रत्येक दिवस सारखा नसतो, तुम्हाला तो चांगला बनवायचा असतो. आणि रायनल इथूरचं दमदार पुनरागमन NP स्पोर्ट्स परिपॅकर्स या संघासाठी. Cloud9 ची इन्स्टंट एनर्जी ते कदाचित घेऊन आले असावेत. खूप चांगली गोलंदाजी केली रायनल इत्तूरने या षटकात आणि या स्पेलमध्ये अक्षरशः चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत फलंदाजांना शांत ठेवलंय. इन्स्टंट एनर्जी म्हणजेच काय तर Cloud9 जे आमच्या या स्पर्धेमध्ये एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत. षटक समाप्त, मैदानाच्या आतमध्ये 3 झालेत. धावसंख्या 24, 2 गडी बाद. रायनल इत्तूर 2 षटक, 12 धावा, 1 विकेट. आणि प्रोजेक्टेड स्कोर 8च्या सरासरीने धावा बनतायत, 48 होतील. 10च्या सरासरीने धावा आल्या तर 54 पर्यंत पोहोचतील आणि 12च्या सरासरीने जर धावा आल्या तर मग 60 पर्यंत धावा पोहोचतील. मागच्या 15 बॉलचा खेळ जर पाहिला मनीष सर तर फक्त 20 धावा आल्यात आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केली आहे. बॅटिंग युनिट अजूनही खूप चांगली आहे. श्रीकांत आज अवेलेबल नाही आहेत. जुनेद आहेत, अमर आहेत, अजीब आहेत, शादाब आहेत. शादाब हा सुद्धा एक चांगला पर्याय. मेहराज, म्हणजे अजूनही 4 ते 5 बॅटर्स आहेत रॉयल स्टर्नर्स या टीमकडे, ज्यांच्याकडून चांगल्या फलंदाजाची अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. पण आतापर्यंत गोलंदाजीचं चांगलं सादरीकरण NP स्पोर्ट्स परिपॅकर्स या संघाचं राहिलेलं आहे. पहिल्या 3 षटकात रॉयल स्टर्नर्सला फक्त 24 धावा बनवता आल्यात. सर्व संघमालकाचा आपण आभार व्यक्त करूया. अर्शदजी काझी जे रॉयल स्टर्नर्स मीरा रोडचे टीम ओनर आहेत आणि NP स्पोर्ट्स परिपॅकरचे नितीनजी वारे, प्रवीणजी वारे आणि प्रसादजी खोत, म्हणजे ओनर्सचं देखील खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन संघांना लाभते. संघ मालक महत्वाचे असतात जेव्हा तुम्ही मोठ्या स्पर्धा खेळता आणि अशा परिस्थितीमध्ये हे सर्व संघांचे संघ मालक तितकेच महत्वाचे आहेत. होंडा ॲक्टिवा बाईक जी या स्पर्धेमध्ये दिला जाईल खेळाडूंना आणि त्याची प्रतीक्षा आहे 29 तारखेला. म्हणजेच काय तर उद्याचे दिवस महत्त्वाचा असणार आहे. 6चा बॉल या स्पर्धेमध्ये वापरला जातो. हे होंडा ॲक्टिवा बाईक हे ग्राफिक्स डिझाईन मोनाकच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि कुठले खेळाडू ते राहतील जे ही बाईक आपल्या घरी घेऊन जातील हे बघायचं आहे. वाईड अँगल नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडानगरीचं आणि ही 4 व्हीलर म्हणजेच मारुती सुझुकी ब्रेझा ऑल इंडिया ओपन कॅटेगरीमध्ये जो सर्वोत्तम ठरणार आहे त्याला ही कार जिंकता येणार आहे प्रताप सरनाईक प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. थँक्स टू नवनीत मोटर्स, नवनीत ग्रुप अँड मारुती सुझुकी अँड होंडा की आपण आपलं सहकार्य आणि योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. नक्कीच प्रत्येकाचं योगदान तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या योगदानामुळेच ही स्पर्धा आपल्या भेटीला येते आहे. मारुती सुझुकी कार, ब्रेझा कार कुठल्या खेळाडूच्या दारात उभी राहील हेही पाहायचं आहे. 3 षटक समाप्त झाले आहेत. क्वार्टर फायनल क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये रंगते आहे. 24 धावा धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यानंतर होणारा सामना पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक विरोधात कुंकाई शितलाई विटामा या टीम दरम्यान होईल. क्वार्टर फायनल क्रमांक 3 काही क्षणात आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहायचे. पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक आणि कुंकाई शितलाई विटावा दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी टॉस बॉक्सच्या बाजूला तयारीत राहायचं आहे. साहिल पाटीलला कंटिन्यू करण्यात आलेला आहे 4थ्या षटकासाठी. 3 षटकांचा खेळ संपल्यावर रॉयल स्टर्नर्स या संघाची धावसंख्या 24 झाले. स्ट्रायकर सेंडला इस्रार आहेत, नॉन स्ट्रायकर सेंडला दीपेन. पहिला बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला क्लिअर केलंय, सीधी बॅट, नो बकवास, इस्रारचा धमाकेदार षटकार. गोलंदाज धावत आला आणि फलंदाजाने बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिला. पहिला बॉल होता. ड्रिंक्स ब्रेक नंतर एनर्जी ड्रिंक जणू काही Cloud9 ची घेतली आणि हा एनर्जी फटका या डावाला देणारा. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण धावा येताना पाहिल्या आणि इस्रारने ती सुरुवात केली आहे. व्हॉट अ शॉट, परफेक्ट. आणि फुल टॉस मिळाल्यानंतर मग इस्रार ती संधी कशी सोडणार. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषा पार, जितकी ताकद तितकी लावली, षटकार. इस्रार आता असरदार बनतोय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल बॉस बनतायत आणि बॉल पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क.
फुलटॉस बॉलवर फक्त बॅट फिरवली. शक्ती प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना इसरार असरदार इसरार. 2 षटकार लगातार. साहिल पाटीलवर आक्रमण प्रत्युत्तर या मॅच मध्ये दिल्या जाते. प्रत्युत्तर द्यावंच लागेल. पहिल्या 3 षटकात जे कमवलं नाही ते कमवण्याचा प्रयत्न आता इसरारचा राहिलेला आहे. 2 लगातार षटकार साहिल पाटीलच्या विरोधात त्यांनी ठोकलेले आहेत. पण पाहूया साहिलचं प्रत्युत्तर पुढच्या 4 बॉलवर कसं असणार आहे. ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकाला आहे स्वतःला सिद्ध करण्याची. बॉल हवेत आहे आणि आता मैदान कोणतंही असो, नाव फक्त आपलंच चालते. बाबूचा हा लगातार 3रा षटकार. काय बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. इसरार यांच्या बॅटमधून 3ऱ्या बॉलवर 3रा षटकार. कमी गतीने टाकलेला बॉल फुलर लेंथवर आला, स्लॉट मध्ये आला आणि नंतर षटकाराच्या फ्लॉट मध्ये गेला, लॉट मध्ये गेला, पार्किंग लॉट मध्ये गेला. अगदी बरोबर, मागे पार्किंग लॉट आहे आणि त्या पार्किंग मध्येच हा बॉल पाठवलाय. जा आणि शोधून आणा. काय खेळ चाललाय. पहिल्या 3 षटकावर ड्रिंक्स ब्रेकच्या अगोदर एनपी स्पोर्ट्स परी पॅकर्स या संघाची वचकिया डावावर होती. पण त्यानंतर पुढच्या 3 बॉलवर 18 धावा गोळा केलेल्या आहेत फलंदाज इसरारने. म्हणजेच क्रिकेटचा खेळ कधीच एकसारखा नसतो, त्यामध्ये बदल घडत असतात. बदल घडवण्यासाठी तुम्हाला तुमचा अनुभव आणि तुमचं सामर्थ्य, तुमची प्रतिभा सादर करायची असते. टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया ITCSF अंडर ही स्पर्धा खेळली जाते, ज्या माध्यमातून कित्येक क्रिकेटपटूंना संधी मिळते. मग तुमचं तालुक्याचं क्रिकेट, तुमच्या जिल्ह्याचं क्रिकेट, तुमच्या राज्याचं क्रिकेट, झोनल, फ्रँचायझी हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अल्टिमेट इव्हेंट मेकरच्या वतीने ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण केली गेलेली आहे. क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑफचे, पोचतायत बॉलवर. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल हा डेंजरस असू शकतो, पण तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले जाते. स्ट्रायकर एंडला इसरार पोचतायत. 2ची होते वाढ, धावसंख्या पोचते 44. पहिल्या 4 बॉलमध्ये 20 धावा आल्या. यावेळी फुलटॉस स्ट्रोक बरोबर नव्हता, कनेक्शन तितकं खास झालं नव्हतं, पण तो चांगली फिल्डिंग लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 2 रन या बॉलवर, धावसंख्या 44. 3 षटकार. दबाव शिफ्ट केलाय यावेळी एनपी पॅकर्स अँड परिस्पोर्ट या टीमवर. राऊंड विकेटने आले. पर्याय चांगला होता, चांगला स्टॉप, शॉर्ट स्टॉपला रायनेल इतूर ती मेहनत घेताना पाहायला मिळतात. 22ची 1 धाव मिळते. स्ट्राईक जाते दीपेनकडे. धावसंख्या पोचते 45. खूपच चांगला स्टॉप. या बॉलवर जर शॉर्ट फायनलीचे क्षेत्ररक्षक बॉल येऊन अडवत नाहीत तर मग हा बॉल लॉंग स्टॉपला सीमापार जाताना दिसला असता. त्यामुळे कदाचित या बॉलवर 3 धावा वाचवल्यात असंही म्हणायला हरकत नाहीये. आणि आधीच संकट आहेत एनपी स्पोर्ट परी पॅकर्स या टीमसाठी. त्या संकटात वाढ झाली असती. 21 धावा ऑलरेडी या षटकात. शेवटचा बॉल साहिल पाटीलच्या स्पेलचा. प्रतिभा आहे तर मग लपवून का ठेवायची. प्रतिभा साहिल पाटीलकडे आहे आणि शेवटच्या बॉलवर बॅटची इनसाइड एज, शरीराच्या संपर्काने बॉल अडला. शेवटचा बॉल डॉट आला. 4 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल स्टर्नस मिराडो संघाची धावसंख्या 25. 2 फलंदाज बाद. 4 षटक 45 एकाच षटकात. बघा समीकरण कसे बदलतात. वेळ बदलायला या क्रिकेटच्या खेळात वेळ लागत नाही. हा शेवटचा बॉल ऑफ्टॉनच्या बाहेरचा बॉल होता, ज्याला ऑनसाईडला घसीटण्याचा प्रयत्न. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरून इसरार सांगत होते की या फटक्याला तुम्ही कव्हरला खेळू शकले असते आणि खेळले असते तर कदाचित धावाही आल्या असत्या. 4 षटक समाप्त होत आहेत. 45 एका षटकात 21 धावा. या स्पर्धेमध्ये आमचे अफ्रियल पार्टनर सावली क्रिएशन आणि त्याचबरोबर बॉल पार्टनर 6 बॉल. कमालीचं नियोजन या स्पर्धेचं. प्रतापराव सरनाईक प्रीमियर लीग सध्या क्वार्टर फायनल क्रमांक 1. रॉयल स्टर्नर्स विरोधात एनपी स्पोर्ट परी पॅकर्स या 2 टीम दरम्यान क्रीडा रसिकांच्या भेटीला येत असताना 4 षटकानंतर पलटवार पुनरागमन या लढतीमध्ये केलंय. 5व्या षटकाची सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर अभय, युवा गोलंदाज अभयला आमंत्रित केल्या जाते. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट मागच्या काही दिवसांपासून आजचा 5वा दिवस. दुपारच्या सत्रात तुम्हाला ऑल इंडिया ओपन स्टेट वाईज ग्रुपचे क्वार्टर फायनल पाहायला मिळतील. ऑन साईडला पहिला बॉल शॉर्ट ऑन पूल केला डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर उपस्थित आहे. 1 रन या बॉलवर. षटकाची सुरुवात सिंगलने. अभय सिंग यांना बोलवण्यात आलेलं आहे बॉलिंग करण्यासाठी 5व्या षटकावर नियंत्रण आणण्यासाठी. आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट केली आणि स्ट्राईक दीपेनकडे पोहोचलेली आहे. ग्राफिक्स पॉवर्ड बाय मोनार्क. हे सर्व जे ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, स्कोर कार्डवर जे चेहरे खेळाडूंचे पाहायला मिळत आहे, जो स्पीड आहे चेंडू जातो तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगवेगळ्या गोष्टी ज्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत थँक्स टू मोनार्क. मेहनत आहे मोनार्कच्या टीमची सुद्धा.
प्रत्येक खेळाडूचा फोटो, त्यांचं स्टॅट्स, त्यांच्याबद्दल माहिती. फुल टॉस बॉल हवेत आहे. फटका फसलाय परंतु निर्जन स्थळी नो मॅच मध्ये लँड होत असताना हा बॉल सिंगल या बॉलवर मिळेल. पहिल्या 2 बॉलवर 2 धाबा येत आहेत. अभयला नेहमीच एक षटक मिळालं आणि जे षटक त्याला मिळालं त्यावर त्याने खूप चांगलं काम दिलेलं आहे. जर मागच्या तिन्ही सामन्यांचा आढावा घेतला तर आणि म्हणूनच आता सुरुवात या षटकाची अभयने चांगली केली. जेव्हा मागच्या षटकात 21 धावा रॉयल स्टर्न्सने गोळा केल्या होत्या, अशा वेळेला इकॉनॉमिकल सुरुवातीची आवश्यकता होती 5व्या षटकाची आणि ती सुरुवात अभयने दिलेली आहे. पहिले 2 बॉल चांगले टाकलेत. शेवट कसा करतील हे बघायचंय. ऑन साइडला इस्रारचा फटका हवेत आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक कॅच जज करत असताना बॉलच्या खाली येतोय. झेल पकडलाय. मॅकमिलन गोविंद टीमचा कॅप्टन आणि कॅप्टनने या महत्वाच्या क्षणात या भागीदारीला ब्रेक लावलाय. अभयची खूप चांगली गोलंदाजी आणि विकेट येते इस्रारची. एक षटक मिळते पण एका षटकामध्ये भाव खाऊन जातो. आमचे सर्व मीरा भाईंदरचे क्रिकेटपटू सुद्धा तुम्हाला मुख्य मंचावर पाहायला मिळत आहेत. खरं तर प्रत्येकाला खेळण्याची इच्छा आहे. फक्त 8च संघ यावर्षी मीरा भाईंदरचे आणि 8 संघ ठाण्याचे, पण प्रत्येकाने चांगला खेळ दिला. नो डाऊट ठाण्यातलं क्रिकेट आपण पाहिलं, मीरा भाईंदरचं क्रिकेट पाहिलं, आपण ऑल इंडिया कॅटेगरीचं क्रिकेट पाहिलं. तर हे कॅटेगरीचं क्रिकेट जे आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. लोकल क्रिकेट बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं. फुल लेंथ बॉल, बॅट निसटली होती, 1 हँडेड स्ट्रोक खेळला होता, जास्त उंची मिळाली. मॅकमिलनने सांगितलं की हा माझा झेल आहे, मी टिपणार आहे. इस्रारला जवळपास माहितीच होतं की मॅकमिलन काही चूक करणार नाहीये आणि त्यानंतर सेलिब्रेशन अभय सिंगचं. चुकीचा फटका. पुन्हा एक वेळ कमी गतीने टाकलेला बॉल आणि त्या बॉलवर पुन्हा एक वेळ फलंदाज इस्रारने चुकीचं शॉट सिलेक्शन असं म्हणायला हरकत नाहीये. कारण बॉडीवरचा बॉल तुम्ही ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि तोही मनगटाच्या बळावर ते काम कठीण आहे. न्यू बॅटर डावखुऱ्या हाताचे फलंदाज अमर बॅटिंगसाठी. अमर एव्हर रेड्डी. कालचा मॅच कोण विसरू शकतो. या खेळाडूने फिनिश केला होता. आपल्या बॅटिंगच्या बळावर 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम अमर एव्हर रेड्डी बॅटिंगसाठी. पहिला बॉल ऑफ्टमच्या बाहेर लॉंग ऑफला. कालच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये 0. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 विकेट. अभय सिंग बनतायत किंग. ब्रेस कंप्लीट केलेली आहे. पुढ्यात ठेवलेला बॉल थोडा कॅज्युअल खेळला फलंदाज अमर रेड्डीने. लॉंग ऑफला पुन्हा एकदा मॅकमिलन गोविंदच पाहायला मिळाले आणि त्यांच्यापासून बॉल काय सुटत नाही आणि तेच मागच्या दोन्ही बॉलवर पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 धक्के अभयने दिलेले आहेत. अभयने जबरदस्त प्रदर्शन या प्रताप सरनाईक प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून केलेलं आहे. जेव्हा संघाला गरज आहे तेव्हा संघाची गरज पूर्ण करणारी गोलंदाजी अभयच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. 4 फलंदाज बाद झालेत आणि बरोबर क्षणात हा मॅच फिरवत असताना NP स्पोर्ट परी पॅकर्स हा बघा मॅकमिलन गोविंदचा जेल आणि त्यानंतर सेलिब्रेशन वेगळ्या स्टाईलमध्ये करत असताना अभय सिंग. 2 बॉलवर 2 विकेट येणारा बॉल हॅट्रिक बॉल. फुलर लेनचा बॉल होता. आउटसाइड द ऑफ टर्म खोदून काढला. फटका चांगला होता नो डाऊट, परंतु दूर पाठवता आला नाही. लॉंग ऑफला जेल आणि त्यानंतर हेच सेलिब्रेशन बघा. काही काही वेगळे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. काही सेलिब्रेशन सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाले. 47ला 4. न्यू बॅटर जुनेद आणि हॅट्रिक बॉल आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे अभय सिंग साठी. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक ते नोंदवतील का. पुलर लेनचा बॉल खोदून काढलाय. ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या क्षेत्रात सिंगल सहजतेने मिळेल. या सिंगलच्या जोरावर खातं उघडते जुनेदचं. धावसंख्या 48. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. जर आपण स्पीडचा विचार केला तर 120 किमी प्रति तास याच वेगानं चेंडूची हाताळणी केली जाते. पण व्हेरिएशन परिवर्तन टप्प्यामध्ये बदल आणि म्हणूनच आतापर्यंत कंट्रोल आहे अभय सिंगचा या षटकावर. 118च्या गतीने 3 बॉल आलेत. त्यामुळे एव्हरेज स्पीड या खेळाडूचा आपण 118 120 समजू शकतो. 48ला 4. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचा बॉल बाकी या षटकामधला. पायावरचा बॉल होता. खराब बॉल होता. लेग स्टिक मिस करत असताना अवांतर धाव धावसंख्येमध्ये जोडल्या जाईल. 49 49. नेक्स्ट येणारे बॅटर अजीब तौहीद शादाब अझीम आहेत अजूनही फलंदाज रॉयल स्टर्न्सकडे. म्हणूनच अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. स्कोर 49 झालाय. शेवटचा बॉल अजूनही या 5व्या षटकातला बाकी आहे. रन रेट थोडासा खाली आलेला आहे या षटकामध्ये. 10.14 झालाय आणि अपील तर केली, थोडी कॅज्युअल अपील होती. बॉल तर डायव्हर्ट झाला बॅकवर्ड पॉइंटला. दरम्यान 1 धाव मिळते.
एक धाव ऍड होते आणि अशा पद्धतीनं षटक संपते 5वं. आणि आता फिल्डिंग टीमने DRS कॉल केलेला आहे LBW साठी. फिल्डिंग टीमने DRS घेतलाय, परंतु बघायचं आहे आता टीव्ही अंपायरला काय वाटते. ऑनफिल्ड पंचांनी तर नॉटआउटचा निर्णय दिला आणि जेव्हा ऑनफिल्ड पंच नॉटआउट देतात अंपायर्स कॉल तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळे पिचिंग, बॉल कुठे पडला, इम्पॅक्ट कुठे आहे, लाईनमध्ये आहे का नाही, ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. पिचिंग महत्त्वाची असणार आहे, हाईट महत्त्वाची असणार आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये अमर साठे सर होते आणि त्या निर्णयाला चॅलेंज करत असताना आता फिल्डिंग करणारी टीम रॉयल स्टनर्स या मॅचमध्ये अडचणीत आहे. 49 धावा या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली अभय सिंगने. काही क्षणांसाठी खेळ थांबलाय, टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. आतापर्यंत या षटकात अभय सिंगने बांधून ठेवलंय फलंदाजांना. प्रताप सरनाईक प्रीमियर लीगचा आजचा हा 5वा दिवस, क्वार्टर फायनल क्रमांक 2. यानंतर आणखी एक क्वार्टर फायनलचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. एका बाजूला पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक विरोधात कुंकाई शितलाई विटामा या संघादरम्यान क्वार्टर फायनल क्रमांक 3 क्रीडा रसिकांच्या भेटीला येईल. बघायचं आहे, खेळ थांबलाय काही क्षणासाठी. आता हाईट चेक केल्या जाईल. महत्त्वाचा निर्णय आहे ना, कारण दीपेन मैदानाच्या आतमध्ये आहेत. हा खेळाडू जर शेवटपर्यंत थांबला तर एक 15 धावा बनवू शकतो. जुनेदकडे क्षमता जरूर आहे. बॅटर LBW आउट. अर्थातच खूप चांगला DRS यूज केलाय या ठिकाणी. बॉल लाईन मध्ये होता आणि पंचांना वाटते की हा बॉल स्टंपला जाऊन लागतोय आणि त्यामुळे बादचा निर्णय दिलाय. चांगला DRS यूज केलाय मनीष सर. आणि अभयचं षटक 3 विकेटचं राहिले. 4 धावा त्यांनी खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये पुनरागमन NP स्पोर्ट्स परिपॅकरचं होतंय. धावसंख्या 49, 5 फलंदाज बाद, 49 लॉस ऑफ 5. तर जुनं क्रिकेट आणि त्यानंतर आता खेळाडू घडवणारं क्रिकेट म्हणजेच आदरणीय विवेक कदम सर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. क्रिकेटसाठी नेहमीच निगडीत राहणारं व्यक्तिमत्व. विरारमध्ये साईनाथ क्रिकेट क्लबला त्यांच्या वतीनं खेळाडू घडवले जातात. अजूनही ते क्रिकेटची सेवा करतायत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. शेवटचे 6 बॉल्स आणि ते हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकर कोण येईल पाहूया. पण मेहराज आलेले आहेत. शादाबला थांबवलंय, मेहराजला प्रमोट केलंय. मेहराजकडे सुद्धा ते कॅपॅसिटी आहे. पण शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर उत्कर्ष म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळतील. उत्कर्ष म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर साईडला आहेत. जुनेद नॉन स्ट्रायकर साईडला आहेत मेहराज. 5व्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर आहे रॉयल स्टर्सचा 49. आणि पाहूया शेवटच्या षटकावर मत्स कोणाची आहे. जुनेद चौगले शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील का? खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं जितकं तुम्ही टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत, त्यांचे इरादे स्पष्ट होतात. पण शेवटच्या षटकासाठी उत्कर्ष म्हात्रे या गोलंदाजाला जर राखून ठेवलंय तर पाहूया त्यांच्या वतीनं NP स्पोर्ट्स परिपॅकर्स या संघाला नेमकं काय मिळते. दोन्ही संघांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे चांगलं देण्याची, पुनरागमन करण्याची. उत्कर्ष राऊंड विकेट, पहिला बॉल फुलटॉस आणि त्या बॉलवर केलाय प्रहार. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. नो बॉलवर सिक्सर. नो बॉलवर षटकार. अर्थातच मॅच मध्ये पुन्हा ट्विस्ट निर्माण होते आहे. संधीचं सोनत करत असताना षटकार या बॉलवर. 50 धावा पूर्ण होत आहेत. 56 धावा धाव फलकावर. खूप उंच होता हा बॉल आणि उंचच पाठवलाय, आकाशात पाठवलाय, दूर पाठवलाय, नभात पाठवलाय आणि षटकार आलाय. या षटकाची सुरुवात षटकाराने ज्या धावांची गरज होती ती गरज पूर्ण केल्या जाते. मोफत फक्त बॅट्सविंग आणि त्यानंतर 7 धावा मिळालेल्या आहेत रॉयल स्टर्सला. फॅन्टॅस्टिक स्ट्रोक. जुनेदची ताकद आहे आणि त्याचमुळे त्याच ताकदीचा वापर करताना या मैदानात आपली छाप सोडण्याचा प्रयत्न आता जुनेद करतोय. पहिल्याच बॉलवर या षटकाच्या, म्हणजे तो नो बॉल आहे, अधिकृतरित्या काउंट तर केला जाणार नाही. पण पुढचा बॉल फ्री हिट. उत्कर्ष राऊंड विकेट.
फुल लेन बॉल, फ्री हिट आहे, नुकसान तितकं नाही होणार पण फायदा होणार रॉयल स्टनरचा. षटकार 6 धावा. हा फटका नाही तर आता गोलंदाजाच्या आत्मविश्वासावर केलेलाच प्रहारच आहे, उत्कर्षवर केलेला प्रहारच आहे. बघा फुलर लेनचा बॉल होता, बरोबर हाय बॅट लिफ्टने बॉलच्या लाईन मध्ये जात असताना सर्जिकल स्ट्राईक, वाईड इच लॉंग ऑन, काऊ कॉर्नर रिजन मध्ये हा फटका. जुनेद, जंग जारी है हेच सांगत असताना, ही लढाई सुरू आहे हेच सांगत असताना, आम्ही अजून हरलेलो नाहीये कारण मॅच अजून संपलेला नाहीये. दोन षटकार आलेले आहेत आणि एकाच बॉलवर 13 धावा मिळालेल्या आहेत रॉयल स्टर्नर्स टीमला. बॉल स्कोर झालाय 62. जुने स्ट्रायकर साईडला आक्रमक. पवित्र आपण पाहूया उत्कर्ष कडून पुनरागमन पाहायला मिळेल का? नाही. एकदा मी सुरू झालो तर थांबण्याचं नाव घेत नाही असं सांगतो जुने चौगले. लगातार तिसरा षटकार. लगातार तिसरा षटकार. मागच्या मॅच मध्ये असाच काही शो पाहायला मिळाला होता आपल्याला, त्यावेळी करण होते, आता जुनेद आहे. हार मान्य नाही कुणाला, इथे प्रत्येक जण वाघ आहे आणि मैदानावर आज खेळाची नाही तर अस्तित्वाची आग आहे आणि या आगीमध्ये कोण जळेल हे बघायचं आहे. फुलर लेनचा बॉल सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, डिस्पॅच. जुनेद ही इज ऑन फायर नाव. या मॅच मध्ये तडाके बंद फलंदाजी करत असताना फलंदाज जुनेद. मॅजिकल बॅटिंग, इनक्रेडिबल बॅटिंग, अनबिलिव्हेबल बॅटिंग. 68 झालेत. उत्कर्ष आणखी एक फुल टॉस. चौथा 1 2 3 4. 4 चेंडू 4 षटकार. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकार आले ते, परंतु बॉल 3च झालेत कारण एक नो बॉल आला होता. अर्थातच 4 बॉल बॅटरने खेळलेच आहेत, परंतु हे 4 षटकार. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल, बॉस बनत असताना सध्या रॉयल स्टर्नर संघाची गाडी चालली पम 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 आणि जुनेद दाखवतायत बॅटिंगचा दम. 3 चेंडू 4 षटकार. या षटकात मिळाल्यात 25 धावा रॉयल स्टर्नर्सला. गमावलेलं प्रस्त आता कमवलेलं आहे. स्कोर जातोय 74 वर. 74 धावा, 5 फलंदाज बाद. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभय सिंगने काय पुनरागमन करून दिलं होतं जेव्हा साहिलचं षटक मागणं ठरलं होतं, पण त्यानंतर पुन्हा एकदा या षटकावर आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे जुनेद चौगले आणि रॉयल स्टर्नर्स टीमने. पकड सोडत असताना या मॅच मधली एनपी पॅकर एनपी स्पोर्ट परी पॅकर्स हा संघ. पकड आतापर्यंत चांगली होती, परंतु या 3 बॉल मध्ये 25 धावा कदाचित या मॅचचा रिझल्ट सेट करतील. आणखीन एक फुल टॉस. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर अस्वस्थ राहून चालत नाही. जुनेद चौगले या षटकावर आपला प्रस्तावित करतोय दबदबा. जबरदस्त बॅटिंग, चौकार. काय बॅटिंग केली आहे. आणखी एक फुल टॉस. यावेळी फटका फक्त डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला, परंतु रिझल्ट चौकाराचा होता. विशाल काय हम क्या देखे और क्या सुनाए, आपको इस तरह से खेलते देख बस तालियां बजाए. फुल टॉस बॉल होता आणि स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे बॉल सीमारेषा पलीकडे. खडे खडे बॉल सीमारेषा पलीकडे. आणि बघा प्रेक्षकांचा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेटला प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षक या स्टेडियम मध्ये पोहोचलेले. 12 प्रेक्षक स्टँड बनवले गेलेले आहेत आणि प्रत्येक प्रेक्षक स्टँड मध्ये बसून आपल्या आवडीच्या खेळाडूला प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षक पोहोचलेला आहे. उत्कर्ष म्हात्रे. अजूनही 2 बॉल्स बाकी. पाहूया पुढच्या 2 बॉलवर पुन्हा एकदा ती गोलंदाजी ज्यासाठी त्यांना ओळखलं जाते ती पाहायला मिळेल का? तर नाही. फलंदाजीसाठी ज्याला ओळखलं जातं तोच फलंदाज जुनेद. आक्रमक, पवित्रा. एक वेळ औषधाला एक्सपायरी डेट असते, पण जुनेद चौगलेच्या षटकाराला एक्सपायरी डेट नाही. काय बॅटिंग करतायत. इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल. आश्चर्याचा धक्का दिलाय समोरच्या टीमला. या फलंदाजाने नाव जुनेद आहे आणि काम षटकार चौकार लगावना है. ये क्रिकेट है जनाब, यहाँ हर बाजी पलटते ज्यादा समय नहीं लगता. बाजी पलटवली आहे या मॅच मध्ये. जुनेदची बॅटिंग. 7 बॉल 35 रन, 1 चौकार, 5 षटकार. स्ट्राईक रेट बघा 500 चा पाहायला मिळतोय. सोनमताई हे सर्वात महागडं षटक आहे का आतापर्यंतचं PSL मधलं? या अगोदर 28 होता, आता 35 आहे. शेवटचा बॉल बाकी या पहिल्या डावातला. फुल लेंथ होता आणि शेवटच्या बॉलवर योग्य ते पिचिंग, पण बॉल काउकॉर्नरला सिंगल. कंप्लीट सेकंडचा कॉल, रनआउट होतील. 1च धाव मिळणार आहे, पण बाद होण्यापूर्वी टाळ्या होऊन जाऊ द्या जुनेदसाठी. जेव्हा संघाला गरज होती ती गरज पूर्ण करताना मागणी तसा पुरवठा. स्कोअर झालाय 85, जिंकण्यासाठी 86. 36 चेंडू 86.
चर्चा असेला चांदा ते बांधा, कारण जुनेद आला आणि त्याने केला गोलंदाजाचा वांदा. या मॅच मध्ये 36 धावांचं एक महागडं षटक, एक मॅच विनिंग नॉक. मॅचचा रिझल्ट काही असो, परंतु जुनेदची ही इनिंग कायम स्मरणात राहणारी असेल. या लढतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये तो आला होता जेव्हा टीमला धावांची गरज होती आणि गरजेच्या वेळी त्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या. षटकार चौकारांचा पाऊस शेवटच्या बॉलवर धावबादच्या स्वरूपात बाद जरूर झाला, परंतु बाद होण्या अगोदर मॅचचं समीकरण त्याने चेंज केलंय. जी धावसंख्या असं वाटत होतं की 60-65 पर्यंत पोहोचेल, ती धावसंख्या शेवटच्या षटकात आलेल्या 36 धावांच्या बळावर 85 वर पोहोचली आहे. रॉयल स्टनर्स बॅटिंग कार्ड आमिर पहिल्या बॉलवर बाद झाले. रायनल इत्तूरची चांगली गोलंदाजी. उबेद 11 धाबा 5 बॉल मध्ये. साहिलने ती विकेट प्राप्त केली. इसरार 32 धाबा 18 बॉल मध्ये. चांगला बॅटिंग मध्ये त्याने दम दाखवला. त्यानंतर 2 धाबा. दीपेनच्या बॅटमधून 1 धाव. अमर 36 धाबा. जुनेद आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन. अभ्यास केला आमिर, उबेद, इसरार, दीपेनचा. पेपर आला जुनेदचा. 4 एक्स्ट्रा 85 धाबा धाव फलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीमध्ये रायनल इत्तूर 2 षटक 6 डॉट बॉल 12 धावा 1 विकेट. साहिल 2 षटक 32 1 विकेट. अभय सिंगने या ठिकाणी पलटवार केला पुन्हा एक वेळ. 4 धावा दिल्या होत्या, 3 विकेट मिळवल्या होत्या. उत्कर्षने शेवटच्या षटकात पूर्ण पाणी फिरलं. 36 धावा खर्च केल्यात. फॉलो विकेट. पहिली विकेट 0, दुसरी विकेट 16, तिसरी 47, चौथी 47, पाचवी 49. त्यानंतर ही पुन्हा एक चांगली पार्टनरशिप. 85 धावांवर 6वी विकेट जी शेवटच्या बॉलवर आली. 4 एक्स्ट्रा 1 बाईकच्या स्वरूपात. त्याचबरोबर ह्या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत ह्या कमी आहेत, परंतु 36 मध्ये 86 ची गरज आहे. अगदी काही क्षणात दुसऱ्या डावाची सुरुवात होईल. त्या अगोदर टॉस कडे जाऊयात. टॉस बॉक्स मध्ये. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मॅच मध्ये मजा येईल आणि हा सामना आणखी मजेशीर करण्यासाठी लेजेंडरी कॉमेंटेटर आमचे मार्गदर्शक बाळा सर आणि त्यांच्या समवेत समालोचकांचे लिटिल मास्टर प्रशांतजी आदवडे सर. धन्यवाद. वेलकम बॅक. आपण आहोत PSPL च्या टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी होतोय आजच्या वेळापत्रकातल्या तिसऱ्या लढतीचा टॉस, म्हणजे क्वार्टर फायनल नंबर 3. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. चला दोन्ही कॅप्टनला करूया आपण कॉल. होईल दोन्ही कॅप्टनशी चर्चा. एका बाजूला कॅप्टन आहे सूरज सिंग, जे टीम आहे पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक, आणि एका बाजूला सुनीत निकम, कॅप्टन आहेत कुंकाई शितलाई विटावा. मॅच रेफरी सुनील खेडेकर सर आणि आमचे ऑफिशियल मॅस्कॉट बिट्टू बॉस यांच्या दरम्यान यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. PSPL प्रताप सनेक फाउंडेशन. ओके, कोण कॉल देते? चला सुनीत देईल कॉल. प्रताप सनेक फाउंडेशन. पण PSPL नाणेफेक जिंकले सूरज ने. कॉन्ग्रेचुलेशन सूरज. डिसीजन क्या होगा? फील्डिंग करेंगे. एनर्जी वैसी जैसे पहले दिन थी? हाँ, सेम एनर्जी. टीम में कोई बदलाव? वही टीम? नहीं सेम टीम है. पिछले 4 दिनों से देख रहे हो क्या चल रहा है क्रिकेट का, उसका कुछ फायदा होगा आज के दिन में? मैच खेल के देखेंगे, बाकी वो ग्राउंड पे पता चलेगा. चलेगा. ऑल द बेस्ट फॉर इट. फलंदाजी करायचे सुनीत, निर्णयाकडे कसं पाहतोय? काय नाही, आम्ही पण टॉस जिंकलो असतं तर बॉलिंगच घेणार होतं, पण एक प्लॅन बी की जसं डिसिजन होईल त्या हिशोबाने आम्ही त्याला एक सूरजच्या टीमच्या बरोबर अगोदर खेळलायस आणि तो खेळण्याचा अनुभव कसा राहिलाय? नाही, खूप छान वाटतं त्यांच्यासोबत. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह असतं ना एकदम कॉम्पिटिशन, तसंच वाटतं. तर मजा येईल खेळायला आणि चांगला खेळ खेळायचा प्रयत्न. तर एक ठस्सन जी असते 2 संघांदरम्यान, ती ठस्सन पाहायला मिळेल का? टसन नाही, म्हणजे अगोदर पण खेळलं आणि जास्त तर मोस्टली सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच खेळलोय, तर त्या हिशोबाने ते मॅच होईल. टसन नाही बोलू शकत त्याला. चला मग फायनलच्या अगोदरची फायनल आम्ही पाहायला उत्सुक आहोत. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक, आणि कुंकाई शितलाई विटावा संघाला करायचे फलंदाजी. दोन्ही संघात शुभेच्छा. आपण आहोत tenniscricket.in या YouTube वाहिनीवर. पाहतोय PSPL. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सज्ज असतील बाळ सर, सोबत असतील प्रशांत सर. थँक्यू मनीष सावंत. मॅग्निफिसंट मॅच. एंटरटेन करत असताना क्वार्टर फायनल कसा व्हावा याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना मैदानावर आपल्याला रॉयल स्टर्नर्स कालसुद्धा 102 धावा त्यांनी चेस केल्या होत्या. विसरता कामा नये. दापेदारने केलेली बॅटिंग ती, आणि तसंच त्यांच्या कॅप्टननी उबेद खानने केलेली बॅटिंग 19 धावांची. आणि आज जुनेद या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये तब्बल 36 धावा, 9 चेंडूमध्ये 36 धावा त्याने केलेत. मॅग्निफिसंट बॅटिंग, खतरनाक बॅटिंग. 5व्या षटकात धावसंख्या 49 होती, आणि आपण बघतो शेवटच्या षटकात ते धावसंख्या 85 पर्यंत जात असताना 86चं टार्गेट 6 षटकामध्ये. क्वार्टर फायनलमध्ये या ठिकाणी NP स्पोर्ट्स आणि परिपॅकर्सला एक डोंगर दिलाय. दोन्ही संघ अप्रतिम आहेत. दोन्ही संघाने आपापल्या पूलमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय, त्यामुळे हा सामना 100% सुंदर होणार या बाबतीत शंका नाही. प्रशांत?
जी हाँ, जिस तरह से पहले पारी का खेल हुआ, दे दनादन बल्लेबाजी रही है और रॉयस टनर की टीम ने स्टनिंग एंड किया। एंड जो था वो कमाल का था। जुनेद ने जो 36 रन बनाए, वहां से मोमेंटम आपकी तरफ जाएगा, लेकिन मैकमिलन गोबिन और राइनल इतुर जैसे बल्लेबाज है। अक्षय सोनी के ऊपर निगाह रहेगी, बहुत ही शानदार बल्लेबाजी वो कर सकते हैं। सोनी के साथ अगर देखें तो आज अंडर 23 में अभय को मौका मिला है, तो बैटिंग में गहराई है। एनपी स्पोर्ट परी पैकर की अगर बात करें तो इनका भी प्रदर्शन बहुत अच्छा हो जाएगा। ईट का जवाब पत्थर से देने के लिए वो भी तैयार है। बीएसपीएल 2026 में सभी दर्शकों का स्वागत। जो ये टूर्नामेंट आप देख रहे हैं tenniscricket.in पर, बहुत ही शानदार खेल और लोकल टैलेंट के साथ प्रोफेशनल खिलाड़ी को लिए एक बहुत बड़ा मंच मिला है। दर्शक काफी संख्या में मौजूद है, समर्थन मिलेगा। एनपी स्पोर्ट परी पैकर और रॉयस टनर के बीच मुकाबला। बल्लेबाज मैकमिलन गोबिन, अभिषेक पाटिल के बारे में हम चर्चा कर रहे थे, वो भी मैदान के अंदर पहुंच चुके हैं। तो मैकमिलन गोबिन के ऊपर निगाह, अगर ये 4 या 5 ओवर बल्लेबाजी करेंगे मैकमिलन गोबिन, तो मैच में मजा आएगा। यकीनन वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर है। जिस हिसाब से पिछले कुछ सालों में उन्होंने अपनी जगह मेहनत करते हुए, हार्ड वर्किंग करते हुए बना हुई है। यकीन वो श्रीनगर के लिए भी खेले थे, बहुत अच्छा क्रिकेट खेलते हैं और देखना है यहाँ पे उनके ऊपर एक रिस्पॉन्सिबिलिटी होगी। कल हमने 102 चेस करते हुए देखा था, एक ही मैच में हमें 203 रन दिखे थे। यहाँ पे ये जो टारगेट है 86 का, वो बनेगा या नहीं, तो पहले 2 ओवर में ही चित्र स्पष्ट हो जाएगा। आखिरी ओवर जो था बहुत महत्वपूर्ण था, जिसमें आप देखिए 5 ओवर के बाद 49 रन थे। आखिरी ओवर में जुनेद ने दीदानादन बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजी की, और अगर 35-36 रन आखिरी ओवर में आप बनाते हैं तो इसका फायदा बाद में जब आप गेंदबाजी करने के लिए आएंगे ना, तब आपको होगा। ये उनकी पहचान है जुनेद की हमेशा, क्योंकि उनके पास एक रिस्पॉन्सिबिलिटी होती है रन रेट को बढ़ाना और सही वक्त में। क्योंकि देखिए ना, 5 ओवर में 49 था तो रन रेट था 9.90 और उसके बाद सीधा स्कोर 85 तक लेके गए छठे ओवर में। खतरनाक बैटिंग की, बहुत ही खतरनाक बैटिंग की, और ऐसा बैटिंग बहुत कम देखने को मिलता है। लेकिन जुनेद ने अपने उबैद खान का इम्प्लीमेंटेशन करते हुए मैदान के ऊपर एक अच्छा स्कोर रॉयस टनर्स के लिए दिया है। बिल्कुल सही, इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला सुपर 8 और आज क्वार्टर फाइनल के जो मुकाबले हैं, जिसमें दर्शकों के लिए बिल्कुल मजा आएगा। प्रताप सरनाइक प्रीमियर लीग 2026 सीजन 1 क्वार्टर फाइनल का दूसरा मुकाबला एनपी स्पोर्ट परिबा पैकेज बनाम रॉयस टनर। चला, अभिषेक पाटील आणि मॅकमिलन गोविंद, चांगला परफॉर्मन्स ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये PSPL 2026 मध्ये सीझन 1 मध्ये या दोघांनी दाखवलंय। दोघेही अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट करतात, धावांची गती वाढवतात आणि 86 टू विन 6 ओव्हर्स मध्ये प्रति षटकाच्या मागे धावांचा वेग कसे ठेवतायत। 14.33 धावांची गती हवी आहे। 14 किंवा 15 धावा गती ठेवावी लागेल हा सामना जिंकायचा असेल। दुसरा क्वार्टर फायनल सुरू होतोय, सेकंड इनिंग चेस करतायत या ठिकाणी। आता आपण बघतोय तो एनपी स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स। पहिला चेंडू ठरवल्या आधीच त्यांना माहिती आहे की मोठं टार्गेट चेस करायचं आहे। बॅकफुटला थांबत असताना मॅकमिलन गोविंद, जसं नाव तसा फटका, वंडर बॉय ऑफ मीरा भाईंदर। टीट फॉर टैट, शॉट पिच गेंद बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे। मैकमिलन गोबिन डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेल दिया। क्या शॉट है, क्या इरादे, इंटेंट क्लियर है, इरादा स्पष्ट है। इस मैच में टीट फॉर टैट मतलब जवाबी हमला करना चाह रहे हैं। यकीनन यकीनन बहुत इंपॉर्टेंट है। मैकमिलन वैसे बहुत कम बात करते हैं, जो भी वो बात करते हो बल्ले के माध्यम से, परफॉर्मेंस के माध्यम से हमेशा बात करते हैं। वही डिस्कशन चल रहा है। उन्हें मालूम है कि 14 या 15 रन प्रति ओवर के पीछे हमें ये रन रेट रखना है, तो शुरुआत स्टार्टिंग में आक्रमण करना पड़ेगा। आक्रमण करेंगे तो बाद में, मिडिल में और लास्ट में, टेल में यकीनन वो आसान हो सकता है। वही डिस्कशन दोनों अभिषेक और मैकमिलन गोविंद करते हुए। यावेळेला फटके मिळत नसतात, बनवावे लागतात। शफल झाले, जागा बनवली चेंडूसाठी, त्या ठिकाणी स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि चेंडूला ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वायर लगा मारत असताना प्रशांत। क्या बल्लेबाजी कर रहे, इस बार थोड़ा सा पॉज लिया, गेंद को अपनी तरफ आने दिया, उसके बाद में गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया। अगर जल्दबाजी करते ना तो बिल्कुल यहाँ खतरे से खाली नहीं था। लाजवाब बल्लेबाजी, आक्रमण कर रहे लेकिन शॉट सिलेक्शन, गेंद के ऊपर आंखें देखिए,
निगाह में ये चमक है, आत्मविश्वास है, गेंदबाज के आत्मविश्वास पर प्रहार किया बल्लेबाज गोविंद ने। यकीनन बेहतरीन फुटवर्क, बेहतरीन आई साइड, लाइन एंड लेंथ रीड अच्छा करते हैं, जल्दी पोजीशन में आ जाते हैं और अपने स्ट्रोक को पूरा करते हुए बेहतरीन शॉट. पुन्हा एकदा तयार मॅकमिलन गोविंद. अझीम या वेळेला फुल लेंग डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, अगोदर शफल झाले होते, मन बनवलं तर ऑन साईडला पुन्हा एकदा त्याच दिशेला लॉंग लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मारण्याचा. मात्र याला स्पीडमध्ये बदल असल्यामुळे त्या ठिकाणी मॅकमिलन बीट होत असताना नॉन सेकंडचा फलंदाज आरशाची भूमिका पार पडतो. अभिषेक पाटील चर्चा करतात मॅकमिलन गोविंद यांच्याशी, एक्झॅक्टली चेंडू कुठे पडला, कुठे गेला आणि कसा थांबायला पाहिजे माहिती देत असताना. सांघिक खेळ आहे क्रिकेट आणि त्यामुळे दोन बॅट्समॅन एकमेकांशी संवाद करणं आवश्यक असतं. प्रशांत. अझीम पुन्हा एकदा मुंबईकडून तयार. या वेळेला बॅकफुटला आले, फटके ऑन साईडला दाखवले तर ऑफ साईडला. क्रिकेटमधलं नेताजी सुभाषचंद्र बोसचं सौंदर्य दाखवत असताना अभिषेकने ही सूचना केली असेल. 2 क्षेत्रक चेंडूच्या मागे होते आणि मॅकमिलन गोविंद या ठिकाणी मॅग्निफिसंट शॉट इन द ऑफ साइड इन द बैकवर्ड पॉइंट. क्या बल्लेबाजी कर रहे हैं मैक। इस वक्त ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, थोड़ी सी जगह मिली और उसका भरपूर फायदा उठाता है, गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया। स्क्वायर कट और अपर कट देखना है एक बार, फिर कुछ अलग मजा आता है। लाजवाब बल्लेबाजी करके इनकी मेरिट के हिसाब से बल्लेबाजी मैक द्वारा। मॅग्निफिसंट शॉट, शॉर्टर थर्ड मॅन बघतोय. बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला एक्झॅक्टली क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू असल्यामुळे गुड शॉट फ्रॉम मॅकमिलन. ज्या वेळेला चेंडू बघा वेगामध्ये परिवर्तन आहे. अझीम इज कमिंग बॅक. कॉन्टेस्ट जबरदस्त चालू आहे अझीम आणि मॅकमिलन गोविंद मध्ये. रॉयल स्टनर्स आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय एनपी स्पोर्ट्स आणि परी पॅकर्स. मॅग्निफिसंट कॉन्टेस्ट. सांप पर नेवले के बीच लड़ाई चल रही है। जिस तरह से मुकाबला है, 2 डॉट बॉल है और 2 बड़े स्ट्रोक, छक्के और चौके। कमाल का कॉन्टेस्ट, आप बिल्कुल सही कहा। प्रतिष्ठित सामना आहे क्वार्टर फायनलचा. त्यांना माहिती आहे नॉकआउट आहे आणि तो सामना किती जिंकणं महत्वाचं. दोन्ही संघांना याचं गांभीर्य आहे. अझीम पुन्हा एकदा तयार. चांगलं षटक टाकलं काल अझीमनी फर्स्ट मॅचच्या कंपॅरिझनमध्ये. सेकंड मॅचमध्ये खूप सुंदर पद्धतीने त्यांनी परफॉर्मन्स दाखवला होता. कालचा पूल अत्यंत स्ट्रॉंग पूल होता आणि काल मॅक्झिमम धावा सुद्धा बघायला मिळाले. मॅकमिलन गोविंद ऑन स्ट्राईक. 16 धावा, 16 for no loss, chasing the score of 86 in 6 overs. NP Sports and Puri Packers. शफल झाले, खाली बसले, फटके मिळत नसतात, फटके बनवावे लागतात आउटसाइड दी ऑफ स्टंपला. ग्रेट इम्प्रुव्हायझेशन, परिवर्तन शॉट दाखवत असताना वाय इज वंडर बॉय, वाय इज अ क्लासिक क्रिकेटर. आणि नो बॉल सुद्धा पंचाने दिलाय. पदलारित्या अप्रतिम. मॅकचं जबरदस्त कामगिरी आपण बघतोय मैदानावरती. ज्या पद्धतीने हा शॉट खेळलाय, तो सांगतो मी पडतोय पण घडतोय, मैदानात एकटाच नडतोय. 86 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुंदर उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आणि मी मगाशीच म्हणालो की जर मॅच 4 षटके खेळला ना, मॅच ऑन होईल. येस, मीरा भाईंदरचे प्रेक्षक चीना ते उत्तर का प्रेम करतात मॅकमिलन गोविंदवर, याचं उत्तम उत्तर या शॉटच्या माध्यमातून. पॅशन, कमिटमेंट अँड ब्युटिफुल फुटवर्क ऑन द ग्राउंड. 21 एक नो बॉल सुद्धा आहे, त्यामुळे 21 धावा बिनबाद. आस्किंग रन रेट 14.33 होता. धावांची गती मॅकमिलन आणि अभिषेक पाटील. अभिषेकला अजून स्ट्राईक मिळायचं आहे, कारण मॅकमिलन या ठिकाणी राज्य करतोय. स्ट्राईक एंडला 21 पर्यंत नेलंय आणि जवळजवळ 7 धावा एक्स्ट्रा पलीकडे रन रेटचं बनवत असताना गुड ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. शफल होत आहेत पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. ऑन साइडला फाईन लेगला पाठवत असताना पॉवर प्ले आहे. त्यांना माहिती आहे सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहेत आणि मॅकमिलन या ठिकाणी शॉट मॅन्युफॅक्चर मागचे 2 शॉट्स बनवले त्यांनी स्वतःच्या गुणवत्तेवर, स्वतःच्या कर्तृत्वावर आणि स्वतःच्या पदलातील त्यावर. आणि धावसंख्या पोहोचते ती आता सरळ. येस, फेअर डिलिव्हरी आहे पंचांनी सांगितलंय. दाव संख्या पहुंच ली थी 25. धन्यवाद सोनम. क्या कहना चाहेंगे प्रशांत यहाँ पे? सर जिस तरह से स्टार्ट हुआ है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, गजब की बल्लेबाजी मैकमिलन द्वारा। मैक कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। सूरज के बिना सुबह नहीं होती, सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती, और मैक के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। और मैकमिलन के बिना उत्तर नहीं होती. क्या बात है, क्या बढ़िया बात है. खेल रहा है। ब्यूटीफुल, ब्यूटीफुल. आय लव उत्तन.
या उत्तम गावाने जे ॲथलीट्स दिलेत मी कधीही विसरणार नाही मागच्या 20 वर्षामध्ये. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द ग्रेट प्लेअर ऑफ उत्तम मॅकमिलन गोविंद ऑन फॉर्म. 86 धावा दिल्या होत्या, 25 धावा आलेत, 51ची गरज आहे, षटक आहेत बाकी 5 आणि तुम्ही बघता आता धावांची गती खाली येते 14.33 वरून 10.25. शानदार बल्लेबाजी रही है बीच मैदान पर देखिए पहले ओवर का कई समाप्त हुआ 25 बगैर किसी नुकसान के। मुझे तो लग रहा है कि एक रोचक मुकाबले की तैयारी हो चुकी है। 86 का पीछा करना है, दूसरी तरफ से इस ओवर में जवाब दिया जाएगा। यकीनन देखिए सगळ्यात मी मराठीमध्ये बोलेन सगळ्यात मुख्य गोष्ट उत्तम समुद्राला लागून असणारं गाव आहे. प्युअर ऑक्सिजन मिळतं. आमचे सगळे कोळी बांधव त्या ठिकाणी राहतात, फार मोठ्या प्रमाणात ते काम करत असतात आणि समुद्राच्या मातीवर क्रिकेट खेळतात लाईक वेस्ट इंडिज आणि त्यामुळे त्यांचा जो स्टॅमिना आहे, एनर्जी फॅक्टर जो आहे तो अत्यंत आहे आणि तेच एनर्जी फॅक्टर मॅकमिलनच्या माध्यमातून बघायला मिळालं पहिल्या षटकात. और जिस तरह से वो फ्रंट फुट पर खेले, बैक फुट पर खेले, डीप इन द क्रीज जाके खेले, ऑफ स्टंप के बाहर जाके चप्पल होके खेले, घुसकर भी मारा, कमाल की बल्लेबाजी रही है। सारे शॉट इनके पिटारे में, खास करके पॉइंट के ऊपर से जो शॉट खेला था ना वो देखना एक था। यकीनन ग्रेट फुटवर्क, मेकिंग द शॉट, क्रिएटिंग द शॉट, मॅन्युफॅक्चरिंग द शॉट, युझिंग द लाईन अँड लेंथ, डॉमिनेटिंग द बॉलर. काय शब्द म्हणू मॅकमिलनसाठी. आय एम अ बिग फॅन ऑफ दिस प्लेअर. कौसा इंटरनॅशनल क्रिकेटचं स्टेडियम मी विसरलो नाही आहे, ज्यांनी आपल्या संघाला त्यांनी सेमीफायनलपर्यंत एकट्याच्या कर्तृत्वावर नेलं होतं. आय विल नेव्हर फॉरगेट दॅट इनिंग. 51 धावा पाहिजेत. दुसरा क्वार्टर फायनल चालू आहे. अजून पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक वर्सेस कुनकाई शेतलताई बिठावा हा सामना बाकी आहे. मौलिक 11 वाघबीळ या संघालाही बघू शकाल. चेंडू पडतोय ऑन साईडला, गॅपमध्ये आणलंय या ठिकाणी आणि आता अभिषेककडे स्ट्राईक आल्या. हा पण अत्यंत घातक फलंदाज आहे. हे दोघेही जे कॉर्डिनेशन आहे, एक काळ जसं अमित आणि जितू देवरुखरला पण पाहिलं त्याच पद्धतीने दोघे पार्टनरशिप करतात, जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडतात, स्ट्राईक रोटेट होत असताना दाबांची गती ठेवतात. प्रशांत कुछ कहना चाहेंगे अभी? जी हाँ, टाइमिंग और प्लेसमेंट का खेल है। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, मिड विकेट पर खिलाड़ी है, एक खिलाड़ी दायरे के अंदर है, तो टाइमिंग अच्छा था, प्लेसमेंट अच्छा था। शानदार बल्लेबाजी अभिषेक द्वारा। परिपक्व मॅच्युअर्ड प्लेअर आहेत अभिषेक. जबाबदारी घेणं ही त्यांची खरी ओळख. क्रीज कॉर्नरवरून टाकलंय. गरज होती का अशा शॉटची? कारण अभिषेकच्या कॉपी बुकमध्ये अतिशय सुंदर शॉट्स मिस्टर 360 प्रमाणे ऑफ साईडला ऑन साईडला सगळीकडे आहेत. मात्र सुरुवातीच्याच इनिंगमध्ये पॉवर प्लेमध्ये P2 मध्ये असे शॉट खेळणं थोडंसं रिस्की असू शकतं NP स्पोर्ट्स आणि परिपॅकर्ससाठी. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅट दाखवत आहेत ऑफ साईडला. त्या ठिकाणी मिसफील्ड होतोय. फिल्डर आले होते मात्र चेंडू चकून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा करा 4 धावा. अभिषेक स्ट्रेट बॅकनी काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करताना. दिल को सुकून देने वाला स्ट्रोक है। एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है। कवर ड्राइव बल्लेबाज अभिषेक का करती हुई एक्स्ट्रा कवर पर अगर गेंद को रोकते तो देखिए क्या होता है। टेनिस के डॉट पर एक्शन रिप्ले, ऑफ टाइम के बाहर गेंद, ओवर पिच गेंद थी। एक्स्ट्रा कवर पर जो खिलाड़ी गेंद के ऊपर निगाह नहीं थे। अच्छा स्ट्रोक, बेहतरीन बल्लेबाजी अभिषेक द्वारा। 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. क्रीज कॉर्नरवरून टाकतायत. चेंडू अँगल होतो आणि त्यामुळे ते स्क्वेअर कट करण्यासाठी बघत होते. ऑफ साईडला फिल्डिंग तुम्ही बघू शकता. त्या ठिकाणी गल्ली लेग फिल्डर आहे, पॉईंट लेग फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे. याच्यामधून काढण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क येत नाही. मॅकमिलन आरशाची भूमिका पार पडतायत, चर्चा करतायत अभिषेक पाटीलची. जी हाँ, अब टीवी एम्पायर की तरफ जाना पसंद किया ऑनफील्ड एम्पायर ने। क्रिक ब्रो जो स्कोरिंग आप बहुत बढ़िया देख रहे हैं। टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता जिसका लाइव टेलीकास्ट आप देख रहे हैं। प्रतिष्ठा की जंग है ये। जब 2 महारथी आमने सामने होते तो रोमांच जो है ना। जी हाँ, फील्डिंग टीम के लिए बिल्कुल इस वक्त रिव्यू लिया है तो ऑनफील्ड एम्पायर टीवी एम्पायर की तरफ चले गए। जब 2 महारथी आमने सामने होते हैं ना तो रोमांच अपनी चरण सीमा पर होता है। प्रतिष्ठा की जंग है ये। यकीनन देखिए आज सभी जितने महारथी है टाना और मीराबंदर पुल के अभी सामने सामने आ चुके हैं क्वार्टर फाइनल में। इसके लिए अगली परीक्षा होगी और हर टीम को मेहनत करना पड़ेगा। वो जानते हैं कि सामने वाली टीम भी मेहनत करके क्वालिफाई होकर लीग में आगे आई है। यकीनन अच्छा मैच हमारे दर्शकों को देखने को मिलेगा। और एक तरफा मुकाबला किसको अच्छा लगता है? एक तरफा प्यार और एक तरफा मुकाबला किसी को अच्छा नहीं लगता। यस मॅच रेफरी आहेत आमचे. व्हाईट बॉल निर्णय आलेला आहे. मॅच रेफरी सुनील केडकर आमचे.
टाईम मॅनेजमेंट अत्यंत बारीक लक्ष, खूप सुंदर काम. आज मी खूप आनंदित आहे. आज आमच्या गोल्डन डायरीमध्ये मी नोंद करीन 8:20 चेंडू पडल्याचा. दिस इज अ बिग हिस्ट्री ॲज फार एज मीरा भाईंदर चेना तो उत्तर क्रिकेट इज कन्सर्न. बॉलर कोण आहे? तोहित क्रीज कॉर्नरवरून चेंडू ऑन साइडला. ज्या तोहितने इकॉनॉमिकल बॉलिंग काल केली होती, ज्या तोहितने मॅक्झिमम विकेट्स काढले होते, आपल्या संघनायक ओबैद खानचं सगळे डावपे जातळले होते, त्या तोहितला या ठिकाणी अटॅक करताना बॅट्समॅन. क्या बल्लेबाजी हो रही है अभिषेक एंड सिक्सर देख शॉट कमाल का इसे कहते हैं नैले पे दैला स्लॉट पे गेंद है और प्लॉट के बाहर भेजना इनका काम है वाह अभिषेक वाह क्या बल्लेबाजी कर रहे दर्शकों को अगर अभिषेक और मैकमिलन की बल्लेबाजी अच्छी लग रही ना तो जोरदार तालियां बजाइए तालियों की आवाज आनी चाहिए कमाल का प्रदर्शन आज अभिषेक पाटील का जन्मदिन बना आज जन्मदिवस आहे. अभिषेक वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असंच तुझ्याकडून चांगली खेळी आम्हाला कायम बघायला मिळो. एक चांगला क्रिकेटर म्हणून आपलं भविष्य घडवा, करिअर घडवा, या शुभेच्छा बालसुब्रह्मण्यमकडून. खाली बसून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी आपलं पदलालित ते दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे फिल्डर एक्झॅक्टली कुठे होता, तिथून चेंडूला पाठवत आहेत सीमारेषेकडे. या ठिकाणी 4 धावा. काय बॅटिंग मैदानावरती चालू आहे बस तुहीच हे षटक ज्यामध्ये 3 चौकार आले ऍक्शन रिव्ह्यू मध्ये पहा काय फटका खेळलाय 44 धाबा दाखल करतोय टेनिस क्रिकेट .in वरती फलंदाजाने केला जुगाड धावसंख्येमध्ये झाली 4 धाबांची वाढ पॉइंट आणि कबरचा क्षेत्रभेद चेंडू सीमारेषेच्या पार गेला बर्थडे बाउंड्रीज फ्रॉम अभिषेक पाटील. या वेळेला पुल करायचं म्हणत बॅकफुटला आले होते, मात्र व्यासपीठाचा सन्मान करत असताना किती लवकर लाईन ओळखतात, किती लवकर पोझिशनमध्ये येतात. 2 पायांमध्ये अंतर आणलं, बॉडी लाईन डिलिव्हरी होती खूप चांगल्या पद्धतीने. समोर वर्कआउट करत असताना पहिलं षटक चित्रपट दिसला मॅकमिलन गोविंद, दुसरं षटक चित्रपट दिसला बर्थडे बॉय अभिषेक पाटील. षटक संपले ना, 2 पॉवर प्लेचे संपतायत आणि धाव संख्या झाली है 48. आधी लढाई तो यहाँ पे ही जीत लिया उन्होंने. जी हाँ और शॉट सिलेक्शन दोनों का बहुत अच्छा है 24 गेंदों में 38 रनों की जरूरत है और आग दोनों तरफ बराबर के लगे एक तरफ शेर है दूसरी तरफ सवा शेर है एक तरफ नैला है दूसरी तरफ दैला है एक तरफ खाई है दूसरी तरफ कुबाई और आप कहाँ जा सकते हैं दोनों बल्लेबाजों ने जलवा दिखाया दोनों बल्लेबाजों ने आक्रमण किया डोमिनेट किया ये फ्लाइंग स्टार्ट है 48 बगैर किसी नुकसान के तो एनपी स्पोर्ट के लिए ये बहुत ही शानदार बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा फ्लाइंग स्टार्ट किया नितिन वारे साहब बहुत खुश हो जाएंगे यकीनन यकीनन प्रवीण वारे, नितिन वारे, प्रसाद कोत जो उनके मालिक है, यकीनन यहाँ पे नितिन वारे बैठे मैच को एंजॉय कर रहे हैं. 48 रन 2 ओवर में पावर प्ले में बनाते हुए बड़ी टीम 24 का रन रेट उन्होंने रखा है. अभी भी 38 रनों की जरूरत है और 4 ओवर बचा है और जो आस्किंग रन रेट 14.33 था उसको सीधा नीचे लाया ग्राफ में 9.5 पे. गजब की बल्लेबाजी ये स्टार्ट कमाल का हुआ है आगाज बहुत ही बेहतरीन है आगाज बेहतरीन है क्या अंजाम खूबसूरत होगा अमीर दापेदार आए गेंदबाजी करने के लिए विकेट टेकर गेंद अब मजा आएगा. येस इज अ क्लासिक ऑलराऊंडर चाणक्य नीतीचा प्लेअर आहे आणि काय परफॉर्मन्स दाखवलाय आज. तो नक्कीच लवकर बाद झाला मात्र इज अ सुपर अष्टपैलू खेळाडू. तेच ब्रेक थ्रू नेहमी मिळवून देतात, मिळवून देतील का असा 4 प्रश्नचिन्ह एक उद्गार चिन्ह आहे. अमित दावेदार क्लासिक क्रिकेटर ऑफ अंडरआर्म ऑल्सो. रिदम चुकतोय त्यांचा. एक फलंदाज काय करू शकतो. काल 1 मॅन आर्मी सारखी बॅटिंग केली होती अमितनी आपल्या कॅप्टन बरोबर आणि तोच अमित दावेदार सज्ज होतोय मुंबईकडून गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आता बॅट्समॅन बाहेर निघाले. रिदम चुकतोय तो लिटिल बिट ऑफ सेकंड्स गोइंग ऑन. रिदम आधी बॉलरचा चुकला आता रिदम चुकला बॅट्समॅनचा आणि काहीतरी त्याच्या तिकडे अभिषेक पाटील आणि मॅकमिलन गोविंद यांच्यामध्ये मॅकमिलन विरुद्ध या ठिकाणी अमीर दावेदार हे कॉन्टेस्ट आहे. बोथ आर ग्रेट यंगस्टर्स अँड फ्युचर ऑफ टेनिस वर्ल्ड अँड लेदर वर्ल्ड. काय करणार आहे ते 2 जण कॉन्टेस्ट मध्ये बघूया. पहिला चेंडू बॅट अँड पॅटच्या मध्ये मॅग्निफिसंट 6
ज्या वेळेला बॅट खाली आणली मॅकमिलन गोविंद यांनी, मला असं वाटलं ते बचाव करायला जातात, मात्र तो नुसता बचाव नव्हता, त्याच्याबरोबर आक्रमण सुद्धा होता. क्लास मैक की बल्लेबाजी क्लास से फ्रीड का इशारा किया गया, पैरों पर गेंद है, कहाँ छोड़ने वाले हैं. मैक इज हियर, ही विल टेक केयर. इट्स अ ब्यूटीफुल सिक्स. ब्युटिफुल शॉट. पहिला चेंडू जिंकलाय कॉन्टेस्टमध्ये. दापेदार यांचा पुढचा चेंडू बॅकफुटला आले, रोल करत असताना ऑन साईडला मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मध्ये पाठवत असताना मॅकमिलन स्ट्राईकला रोटेट करतायत. अभिषेक पाटील याला देत असताना या ठिकाणी चांगलं कॉन्टेस्ट असेल या सामन्यामध्ये, कारण प्रेशर आहे. 2 पॉवर प्लेमध्ये 48 धावा केल्या आहे आणि त्यामुळे आमिर दाफेदारवर किती प्रेशर असेल मी समजू शकतो. विकेट चाहिए, अगर ये मुकाबला रॉयल स्टनर को जीतना है तो विकेट की तलाश होनी चाहिए. अभिषेक और मैक का इस वक्त इंजन गर्म है. दाफेदार याचा चेंडू अभिषेक पाटील ऑन साईडला उचलत असताना आणि ब्रेक थ्रू साठीच या ठिकाणी आमिर दाफेदारला आणण्यात आणलं आणि त्याची ओळख नेहमी अशी आहे, तो ब्रेक थ्रू मिळवून देतो पार्टनरशिप चालू असताना, आणि तेच अमित दाफेदार या ठिकाणी मिळवत असताना आणि मैदानावर बाद होतो अभिषेक पाटील. 7 गेंदों में 22 रन बनाए अभिषेक ने और उनकी पारी समाप्त. 56 रनों की साझेदारी पहले विकेट के लिए. आमिर को मिली सफलता, रॉय स्टनर के लिए वो सफलता चाहिए थी. देखिए 7 गेंदों में 22. जुनेद ने बहुत अच्छा कैच लपका डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ. उनका विकेट गिर गया, उसकी वजह देखिए आपके स्क्रीन पर. टेनिस क्रिकेट डॉट इन पर टप्पा खाते ही थोड़ा सा गेंद अंदर की तरफ आई. ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को पुल करना चाहिए. हमला किया लेकिन शिकार बन के आपको बॉर्डर आउट की तरफ जाना पड़ेगा क्योंकि जुनेद ने बहुत अच्छा कैच लपका. बेहतरीन कैच. 56 रन्स पार्टनरशिप फॉर द फर्स्ट विकेट फॉर NP स्पोर्ट्स अँड परिबॅकर्स. मॅग्निफिसंट पार्टनरशिप फ्रॉम अभिषेक पाटील अँड मॅकमिलन गोविंद. असे जर संघातील खेळाडू तुमच्या बरोबर असतील तर तुमचा आत्मविश्वास केवढा वाढतो याचं उत्तम उदाहरण. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेमध्ये 48 धावा ठोकून लागल्या होत्या, मात्र ही जोडी तोडली आहे या ठिकाणी आमिर दाफेदारने. नवीन बॅट्समॅन मैदानावर. अपेक्षापेक्षा वरती येतोय प्रतीक. बॅकफुटला आले, शेवटच्या षणापर्यंत चेंडूला बघतायत, चेंडूला सोडण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे त्या ठिकाणी आपण बघतोय. लॉंग ऑकला फिल्डर असा क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला आपण बघतोय फाईन लेगला, फाईन लेग वरती आहे, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आपण त्या ठिकाणी बघतोय. त्यामुळे बघायचं आहे कुठल्या पद्धतीने आमिर दाफेदार मुंबईकडून या ठिकाणी अपकमिंग यंगस्टर अटॅक करत आहेत. पॅट अँड पॅटच्या मध्ये बॉटम हँड व्ही शेपमध्ये आवश्यक असतं क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला विकेट गेलेली असते त्यावेळेला असा संयम, श्रद्धा, सबुरी दाखवणं आवश्यक आहे. 1 धाव. और एक तरफ आमिर ने बहुत अच्छी गेंदबाजी की. जब गेंदबाज को विकेट मिलता है तो उनका कॉन्फिडेंस बढ़ता है. अब एक विकेट से बात नहीं बनेगी, आपको अगर कमबैक करना है तो विकेट आपको गुच्छे में लेने पड़ेंगे. गुच्छे में लेने पड़ेंगे. कल उन्होंने 2 विकेट ऐसे लिए थे आमिर ने और सामने वाले टीम के ऊपर प्रेशर लाया था. देखना है अभी क्या होता है यहाँ पे आगे. मॅकमिलन गोविंद वर्सेस आमिर दाफेदार. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण आहेत. 2 टॉप लेवलचे अप्रतिम खेळाडू जे आहेत समोरासमोर आहेत आणि हे पुढचं इतिहास टेनिस विश्वाचं भविष्यात लिहिणार या बाबतीत माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही. ॲट द एज ऑफ 65 मॅकमिलन गोविंद आणि आमिर दाफेदार, 2 ग्रेट प्लेयर्स. या वेळेला मागे आले, कदाचित बघायचंय कुठे जातोय चेंडू. ट्रॅव्हलमध्ये निघाला तेव्हा मला भीती वाटत होती. धड 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 चालू होतं की कदाचित जेल जात नाही ना, मात्र तो चेंडू त्या ठिकाणी क्रॉस होतोय आणि प्रेक्षक स्वागत करतायत या फटक्याचं. आमिरनं अप्रतिम कामगिरी केली. बघा काय घडलं, टांगा पलटी घोडा फरार. म्हणजे कॅच होता, हा कॅच पकडणं गरजेचं आहे. इस्रार त्या ठिकाणी होता आणि कॅच तर सुटला, पण सर्वात महत्त्वाचं चेंडू सीमारेषा पार गेला 6 धाब्यांकरता. जो प्रेशर या ठिकाणी आमिरने बनवलं होतं तो प्रेशर रिलीज झालेला आहे. नक्कीच नक्कीच. जुनैदने चांगले, आपण या ठिकाणी बघतो एका बाजूला जुनैद उभा आहे, तिकडे इस्रार उभा आहे. इस्रारने सुद्धा मागच्या इनिंगमध्ये क्लासिक बॅटिंग 32 धावांची केली होती. मात्र हा जो जेल सुटला तो किती महागात पडू शकतो भविष्य सांगेल. शफल होत आहेत, आउटसाईड दी ऑफ स्टंप येत आहेत, ऑन साईडला उचलायचा प्रयत्न होता, मात्र न कळत चेंडू बसून लांब निघून गेले मॅकमिलन गोविंद. तर एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत 3. पहिला 3, 2 षटकात 48 धावाला, 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 63.
म्हणजे जवळजवळ 15 धावा मागच्या षटकात कुठल्या गेल्या आणि आपण बघतोय 3 षटकानंतर 63 धावा आलेत. सामना जिंकण्यासाठी अजूनही मैदानावर 23 धावांची गरज आहे आणि षटक बाकी आहेत 23 षटक बाकी आहेत 23 धावांची गरज आहे. आम्ही आमच्या वाणीला रनिंग कॉमेडीला विश्रांती देतोय. या ऐकूया माझे आवडते समालोचक प्रशांत आदवडे फ्रॉम चिपळूण कोकण. थैंक यू सर, आपके साथ कमेंट्री करना मैं मेरा सौभाग्य समझ सकता हूँ. 50 साल का आपका योगदान रहा है क्रिकेट के लिए. अभी तक अगर देखें तो बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा है. मैकमिलन गोविंद का 100 रन इन्होंने बनाए, जयेश 93, अनिकेश 83, असलिब 71, अभिषेक पाटिल 70 रन. तो ये टॉप 5 मोस्ट रन इन PSPL. ठाणे एंड मीरा भाईंदर. कहानी बहुत इंटरेस्टिंग है. 18 गेंदों में 23 रनों की जरूरत. ये टॉप 5 जो बल्लेबाज है जिन्होंने अपना जलवा दिखा, बहुत बढ़िया बल्लेबाजी की, वो आपके स्क्रीन पर थे. PSPL 2026 यादगार लम्हा सबके लिए. सर एक इम्पोर्टेंट बात है, लोकल खिलाड़ियों के लिए मौका मिला, जैसे कि मेरा महेंद्र ठाणे के बारे में हम चर्चा कर रहे हैं, उसके साथ प्रोफेशनल, ये जो एक कॉम्बो बनाया गया टूर्नामेंट के लिए, क्या कहना चाहोगे? नहीं, बहुत ही अच्छा. देखिए बहुत सोच समझ के ये शेड्यूल बनाया गया है. देखिए मैंने जैसे बताया की युवा मराठीत बोलतो, युवा सेनाचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक स्वतः लेदर क्रिकेटर आहेत. ही नोज क्रिकेट व्हेरी व्हेरी वेल. प्रतापराव सरनाईक क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. खूप विचारपूर्वक हा शेड्यूल बनवाय. त्यांची कन्स्टिट्युन्सी आहे, कारण मीरा भाईंदर माझे ओळा माझेवडामधून ते निवडून जातात, 4 वेळा निवडून गेलेत आणि त्यामुळे त्यांनी एका बाजूला ठाणा आणि मीरा भाईंदरला 8-8 संघांचा एक पूल दिला, 5 लाख 3 लाख असे बक्षीस. दुसऱ्या बाजूला सगळे राज्यस्तरीय आहेत, कारण आत्ताच दादोजी कोंडदेवला आपण अतिशय सुंदर प्रेसिडेंट कप पाहिला. टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून ती स्पर्धा झाली. सगळ्या स्टेटची टीम आले. डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे खासदार जे आहेत ते अध्यक्ष आहेत आणि ते संघ या ठिकाणी बघायला मिळणं, मीरा भाईंदरला दुसऱ्या बाजूला 16 संघांच्या माध्यमातून ही मेजवानी आहे. 18 गेंदों में 23 रनों की जरूरत है. इस वक्त बहुत इंटरेस्टिंग मुकाबला PSPL 2026 में. और बल्लेबाज की बात करें तो मैक 37 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया, 336 का स्ट्राइक रेट. प्रतीक महात्रे 50 का स्ट्राइक रेट, 1 पर खेल रहे, 2 गेंदों का सामना किया. और गेंदबाजी में अब किसको बुलाया जाएगा, देखने वाली बात है. अजीब को बुलाया गया. पहले ओवर में 25 महंगे साबित हुए हैं. मैंडेटरी पावर प्ले का ओवर था. दर्शक काफी संख्या में मौजूद है, मजा आएगा इस मुकाबले में. NP स्पोर्ट परिब पैकेज और रॉयल स्टनर के बीच आज के दिन का दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला. बिल्डिंग में थोड़ा सा बदलाव कर रहे हैं फ्लैंक टिपर खिलाड़ी. उसके साथ आप देख रहे हैं एक खिलाड़ी गली की तरफ है, पॉइंट है, स्ट्राइक कवर. मिड ऑफ का खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में आ रहा है. लॉन्ग ऑन डीप मिड के स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक खिलाड़ी फाइन पर. ऑन साइड पर 4 खिलाड़ी हैं और ऑफ साइड पर 5 खिलाड़ी. 18 गेंदों में 23 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइक रन पर बल्लेबाज प्रतीक. कदमों का इस्तेमाल किया, तो बहुत अच्छा था, थोड़ा सा आगे रखा गया था. 1 रन के साथ स्ट्राइक मिलेगा मैक को. पहली गेंद पर सिंगल लिया गया. नहीं, बहुत ही अच्छा फुटवर्क है. उनके पास एक एडजस्टमेंट की बहुत बड़ी ताकत है. वो जानते हैं कि अगर खराब गेंदें आए तो कैसा खेलना चाहिए, अच्छी गेंदें आए तो कैसा बॉटम एंड का कंट्रोल यहाँ पे इस्तेमाल करना चाहिए. बहुत ही मैच्योर प्लेयर है. आज पर्दे उठेंगे और दुनिया देखेगी कि कौन सी प्रतिभा इस समय कसौटी के ऊपर खरी उतरती है. ये कोई साधारण मुकाबला नहीं है, बहुत दिन तक याद रख सकते हैं यह मुकाबला. अजीब गेंदबाजी कर रहे. पहले ओवर के बारे में भूलना चाहिए, इस ओवर में आपको कैसे बेहतर करना है वो सोचना चाहिए. और सामने कौन है, सेट बल्लेबाज मैकमिलन गोविंद. इस प्लेइंग ऑन 37. अच्छी पारी रही है, 11 गेंदों में 37 रन इन्होंने बनाए हैं. सुंदर गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी करे. स्ट्राइक कवर पर गेंद चली गई है. ब्रॉकहोल में गेंदबाजी, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात, 1 रन लेने का मौका. दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. नहीं, शफल हुए थे. शफल जैसे ही शफल होते हैं तो गेंदबाज कोशिश करता है कि ब्लॉक होल में डालूं, उसको शांत रखूं, बड़ा शॉट खेलने को न दूं. ये उनकी कोशिश थी. लेकिन मैं तारीफ करना चाहूंगा बैट्समैन का. इम्प्रोवाइजेशन दिखाया और प्लेसमेंट दिखाया. अजीब भी बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में. प्रतीक ऑन स्ट्राइक. इंपॉर्टेंट मुकाबला. इस ओवर में मात्र 2 रन. बढ़िया गेंदबाजी हुई है. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. 1 खिलाड़ी आप देख सकते हैं फाइन लेग पर. 4 खिलाड़ी ऑन साइड पर, 3 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है. ग्राफिक पावर बाय मोनाक. थैंक यू सो मच. 86 रनों का टारगेट है. क्वार्टर फाइनल का यह दूसरा मुकाबला. प्लाइन स्टिप एक पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ. ऑफ साइड पर 5 खिलाड़ी.
ओ स्विंग एंड मिस, बहुत अच्छी गेंदबाजी अजीब द्वारा। पहले ओवर में महंगे समय तो दूसरे ओवर में नपीतुली गेंदबाजी कर रहे। वाह अजीब, वाह क्या गेंदबाजी कर रहे आप। टप्पा खाते ही गेंद ऑफ स्टंप के बाहर चली गई, लेग कटर गेंद थी। यकीनन जैसे हम लेदर क्रिकेट में सीम के माध्यम से गेंद निकलती है, वैसी गेंदबाजी, बहुत ही हाई स्टैंडर्ड गेंदबाजी, एंगल करते हुए वहां पे हमारे गेंदबाज। खुले स्पॉट पर गेंदबाजी कर रहे हैं और गेंद हल्की हल्की सी हरकत कर रही है। बहुत बढ़िया, बहुत ही शानदार खेल मैदान के अंदर अजीब द्वारा। यह भी अच्छी गेंद है, बैकवर्ड पर खेलना चाहिए, खतरा हो सकता है। टीवी एम्पायर की तरफ जाना पड़ा है। सर क्या लग रहा है, क्या कहानी में कोई ट्विस्ट है? जिस तरह से मुकाबला है, अजीब की गेंदबाजी, प्रतीक और बैकमिलन एक रन लेना चाह रहे थे, थ्रो अच्छा किया गया। आपका दिल क्या कह रहा है इस वक्त? नहीं, मैं मेरा मेरा दिल क्या कह रहा है यकीनन मैं बताना चाहूंगा, लेकिन उसके पहले एक बात मैं कहना चाहूंगा। देखिए, मैं पिछले 2-3 दिन से एक चीज मार्क कर रहा हूं, अजीम मुंबई इंडियंस के कंपैरिजन में वसई किला इंडियंस से बहुत अच्छी इकोनॉमिकल गेंदबाजी करते हैं। कल भी उन्हें 5 डॉल डालते हुए देखा था, आज भी अच्छी गेंदबाजी यहाँ पे कोशिश कर रहे हैं डालने के लिए। अजीम एक अच्छी गेंदबाज है, जरूरत है थोड़े से ज्यादा प्रैक्टिस का। थोड़ा सा अगर ज्यादा प्रैक्टिस मिले तो वो और भी अच्छे खतरनाक गेंदबाज हो सकते हैं। टीवी एम्पायर का क्या सिग्नल होगा वो देखने वाली बात है। बल्लेबाज मैकमिलन बैक टू द पैवेलियन जा रहे हैं, बहुत बड़ी सफलता। ये बड़ा धक्का है, बहुत बड़ा धक्का है, क्योंकि ये दोनों ने मन बना लिया था जब अंदर से आए थे ड्रेसिंग रूम से कि खड़े रहेंगे हम, परफॉर्म करेंगे हम, डिलीवर करेंगे हम, कंक्लूड करेंगे हम, फिनिश करेंगे हम। लेकिन वो पार्टनरशिप यहाँ पे आप देख सकते हैं, मैकमिलन आउट होते हुए मैदान के ऊपर। गेंद और बल्ले के बीच चिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग, रंग में भंग। बल्लेबाज बैक टू द पैवेलियन, बल्लेबाज मैकमिलन बैक टू द पैवेलियन चले गए। तो मुझे लग रहा है यहाँ से मैच ऑन है। 12 गेंद में 38 रन बनाए, रनआउट का विकेट। बहुत अच्छी पारी रही है, अजीब ने रनआउट किया। ये दर्शक दीर्घा में दर्शक देखे मजा आ रहा है उनको भी। कमाल का मैच है। मैकमिलन का विकेट गिरने के बाद क्या मैच में और मजा आएगा? सोनी आए मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए। इंटरेस्टिंग बैटल है ये। नहीं, ऐसा कहावत है, देखिए अच्छे बैट्समैन हमेशा रन आउट हो जाते हैं। वो एक ऐसा होता है जिसके माध्यम से उन्हें आउट किया गया, क्योंकि आज वो इतने अलग मूड में थे, अलग फॉर्म में थे, अलग क्लास में थे। ऐसा लग रहा था हर दर्शक को, इवन मुझे भी लग रहा था, मैं भी फैन हूं, कि वो रुके, उनके माध्यम से कोई अच्छे क्रिकेट देखने को मिले पीएस यहाँ पे प्रताप रसायन प्रीमियर लीग में। सोनी के ऊपर निगाहें, बहुत अच्छे बल्लेबाज हैं। पैर पर के नॉन पर के स्क्वायर एक पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। बराबर है, आपने बराबर कहा, आपको लाइन रखना बहुत जरूरी है। थोड़ा भी अगर लाइन भटके तो आपको यकीनन यहाँ पे बड़े शॉट खेलने को आप चांस देते हो, अपॉर्चुनिटी देते हो, वहाँ पे इनवाइट करते हो, वो यहाँ पे देखने को मिला। पहले ही मैंने जैसा बताया था कि पावर प्ले में जब 48 रन आ जाते हैं ना, तो आधी लड़ाई तो वहाँ पे ही मैकमिलन और अभिषेक ने जीत ली थी। जो प्रेशर है स्टार्टिंग का 14.33 का, सीधा उन्होंने शिफ्ट कर दिया सामने वाली टीम के ऊपर। सबसे बड़ी बात है, जब अपने पिछले 3-4 गेंदों में अच्छी गेंदबाजी के बल्लेबाजों के लिए बैकफुट पर लेके चले गए थे, उस वक्त अपने एक गेंद नए बल्लेबाज को पैर पर डालिए। हिंदुस्तान के किसी भी बल्लेबाज को आप पैर पर गेंदबाजी करेंगे तो नहीं छोड़ेंगे। कोई भी नहीं छोड़ेगा। वेरी स्ट्रॉन्ग इंडियन बैट्समैन एज पर ऑन द पैड। ऑन सेट पर गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर। अक्षय के बल्ले से और एक जबरदस्त स्ट्रोक है। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अक्षय सोनी। यकीनन ये सम्मान था कमेंट्री बॉक्स का, ये सम्मान था कमेंटेटर्स का, ये सम्मान था सब ऑफिशियल का, जो शॉट उन्होंने खेला अक्षय ने, और उन्हें बता दिया कोई बात नहीं, मैकमिलन आउट हुए, अभी भी उनके पास मिडिल ऑर्डर बहुत स्ट्रांग है। हमने तो स्टार्टिंग में थोड़ा सा ट्रेलर देखा था, अक्षय कोशिश कर रहे हैं यहाँ पे फिनिशिंग पिक्चर दिखाने के लिए। लाजवाब प्रदर्शन अक्षय सोनी का। 12 गेंद में 9 रनों की जरूरत। पिछले 4 गेंदों में कमाल की गेंदबाजी अजीब की रही है, लेकिन 2 गेंदें, एक लेग स्टंप के ऊपर थी, एक ओवर पिच गेंद थी, उसके ऊपर हमला किया। जो जितनी अपनी मेहनत की ना, उस मेहनत पर पानी फेर दिया। जैसे मैंने कहा, बार बार ये बात कह रहा हूं कि बेहतरीन बॉलर है अजीम, बेहतरीन बॉलर है। देखिए, मैं खुद कोच हूं, अगर वो मेरे नेट में आ जाए ना 2-3 दिन के लिए, तो उनको 1 नंबर का और भी अच्छा बॉलर बना दूंगा। दोनों एंड से भी अच्छा खतरनाक गेंदबाजी कर सकते हैं। लेकिन यहां पे उन्होंने वसई किला एंड से कल भी 5 डॉट डाला, आज भी 4 डॉट डाला। वो 4 डॉट बॉल के साथ वो अपने 2 खराब गेंदें भी डाली ना, वहां थोड़ी परेशानी, नहीं तो ये और बेहतर मैच हो सकता था। और अगर मगर से क्रिकेट तो नहीं होता,
12 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। एनपी स्पोर्ट परी पैकर्स इस वक्त बहुत बढ़िया प्रदर्शन का वीरेन को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर पर बल्लेबाज प्रतीक मात्रे 2 पर केंद्र अक्षय 2 छक्के की मदद से 12 पर 2 गेंदों का सामना किया। 600 का स्ट्राइक रेट। ऑन सेट पर गेंद को खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी। विकेट कीपर गेंद को गैदर करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। अब गेंदबाज गेंद को अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए, तो ये दूसरा भी मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने। या पहले ही रन कम है, ऐसे वक्त में दूसरा रन भी वहाँ पे आता हुआ, कोशिश ज़रूर जारी है, लेकिन पावर प्ले में जो रन बने उसके वजह से प्रेशर बढ़ता हुआ, जहाँ पर सवाल है ऑपोजिशन टीम का, रॉयल स्टर्नर्स का, उबैद काम टीम का। खूबसूरत ड्राइव, कवर ड्राइव, गेंद कवर पॉइंट बाउंड्री की तरफ चली गई। खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। वीरेन की इस ओवर की बात कर तो स्टार्ट अच्छा किया था, जहाँ सिंगल आपको मिलना चाहिए था, थोड़ी सी खराब फील्डिंग रही है, खास करके खुद वीरेन को वो गेंद को गैदर करना था। स्कोर 80, 2 विकेट के नुकसान पर 6 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। ऑन सेट पर लॉन्ग ऑन पर बाउंड्री लाइन की तरफ कमाल का स्ट्रोक है। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम कह के कहते हैं। अक्षय सोनी गेम चेंजर, मैच के बाद मैच को फिनिश किया। सोनी ने मैग्निफिसेंट बैटिंग। यकीनन अक्षय ओम प्रकाश सोनी, सच अ डेंजरस प्लेयर ऑफ मीरा भाईंदर, दिखा दिया उन्होंने इस मैच को फिनिश करते वहां पे। और यहाँ पे इतना बड़ा टारगेट देने के बाद भी उबैद खान वहां पे फाइट नहीं कर पाए। और एक स्टैटिस्टिकल डेटा मैं लेकिन सोनम चौहान के माध्यम से यहाँ पे कहना चाहूंगा, उबैद खान के कैप्टनशिप में पहले 3 ओवर में ज्यादा रन गए और दूसरे 3 ओवर में उन्होंने कमबैक करने की अभी तक कोशिश की, लेकिन यहाँ पे उन्हें वक्त मिला नहीं। अक्षय ने मैच को खत्म कर दिया। इस मैच में गेम चेंजर ऑफ द मैच अभय सिंह, 1 ओवर 4 रन 3 विकेट। जबरदस्त गेंदबाजी अभय सिंह द्वारा रही है। एनपी स्पोर्ट 1 by 8 विकेट। मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय अक्षय सोनी एंड मैकमिलन गोविंद। मैकमिलन 38 12 गेंदों का सामना किया, रनआउट हुए। अजीब का बहुत महत्वपूर्ण वो विकेट मिला था। और खास करके उसके बाद में अभिषेक के बाद के तो 22 रन, प्रतीक ने 5 रन बनाए। अक्षय सोनी ने 3 छक्के, क्या कमाल की बल्लेबाजी रही है, इंपैक्टफुल बल्लेबाजी। 3 गेंदों का सामना करते 18 रन। और इस मैच में लाजवाब प्रदर्शन रहा है एनपी स्पोर्ट का। और इस प्रतियोगिता में थोड़ा सा समय बचाने का भी काम हुआ। 21 गेंदों में 86 रनों का जो टारगेट था वो पूरा किया। मतलब आपने अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट किया और अपना टारगेट पूरा किया। यकीनन यकीनन 21 चेंडूमध्ये सामना संपवणं, ते पण 86 धावांचं, याचं पूर्ण संपूर्ण श्रेय मी मॅकमिलन गोविंद आणि अभिषेक पाटीलला देतोय, ज्यांनी पॉवर प्लेमध्ये 48 धावा ठोकल्या। त्याच्यानंतर याच्यावर कळस चढवला ते अक्षय ओमप्रकाश सोनीनी मैदानावर गेल्यानंतर। मॅग्निफिसंट परफॉर्मन्स, दोन्ही संघ एकमेकांना हात मिळवत असताना स्पिरिट ऑफ क्रिकेट ऑफ ICC अत्यंत गोल्डन मोमेंट, कारण आतमध्ये स्पर्धा होती नक्कीच, मात्र आता ती स्पर्धा संपली, आता मैत्री आहे आणि दोघेही फ्रेंड्स या ठिकाणी क्रिकेटचा सन्मान, ऑनर, प्रिविलेज, प्राइड एकमेकांना हात मिळवून दाखवत असताना। अभय सिंह की भी तारीफ करनी हुई, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। 1 ओवर 4 रन 3 विकेट, गेम चेंजर ऑफ द मैच इस प्रतियोगिता में। बहुत ही बढ़िया गेंदबाजी, नपीतुली गेंदबाजी रही है, घातक गेंदबाजी रही है और स्ट्राइक भी किया गया। क्या कहना चाहोगे अभय के बारे में? नाही, चांगली गोलंदाजी